थोडं जाणवलं मला. काय त्याचं विशेष कारण आहे का? आयुर्वेदानुसार पावसाळ्यामध्ये पोटाची अग्नी कमी असते, त्याचा काही परिणाम आहे का? ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. नमो विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिनिति नामिने. नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद. हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. आज आपण महत्वाचा असा हा 9वा अध्याय सुरू करत आहोत. सर्व उपनिषदो गावो या श्लोकामध्ये शंकराचार्य म्हणतात की सर्व शास्त्रांचा सार आहे भगवद्गीता. त्या भगवद्गीतेमध्ये पहिले 6 अध्याय हे आहे कर्मयोग, शेवटचे 6 अध्याय ज्ञानयोग साधारणपणे, आणि मधले जे 6 अध्याय आहेत भक्तियोग. म्हणून सर्व शास्त्रांचा सार भगवद्गीता आणि सर्व भगवद्गीतेचा सार मधले 6 अध्याय, आणि त्यामध्ये पण जे त्या 6 अध्यायामधले 2 अध्याय आहेत म्हणजे अध्याय क्रमांक 9 आणि अध्याय क्रमांक 10 हे त्याचे पण सार आहेत. या दृष्टीने आपण खूपच महत्त्वाच्या एका प्रवासावर आज आपण सुरुवात करत आहोत. हा आहे 9वा अध्याय, आणि या 9व्या अध्यायाचं शीर्षक वाचणार. मराठी भगवद्गीतेमध्ये काय? राजविद्या आणि राजगुह्य योग. तर त्याच्या खाली मराठीमध्ये लिहिलंय त्याचं भाषांतर, परम गोपनीय ज्ञान. राजविद्या म्हणजे सर्व विद्यांचा राजा, आणि राजगुह्य, गुह्य गोष्ट म्हणजे सिक्रेट. सो राजविद्या म्हणजे सर्व विद्यांचा राजा, राजगुह्य म्हणजे सर्व गोपनीय तत्वांचा राजा. तर हे काय आहे हे श्रीकृष्ण आता आपल्याला भगवद्गीतेमध्ये सांगणार आहेत. या जगामध्ये अधिकांश जे लोक आहेत त्यांना असं वाटतं की आपण हे शरीर आहोत आणि आपण या शरीरा पलीकडे काही नाही आहोत. कधी एखादा कोणी व्यक्ती असेल, सॉक्रेटसला त्यांनी काही गोष्टी बोलले होते, तर सॉक्रेटसला मारायला राजाने काही माणसांना पाठवलं, सैनिकांना पाठवलं. त्यांनी सॉक्रेटसला धरलं आणि त्याला विष पाजणार होते. तर जेव्हा विष पाजत होते तेव्हा सॉक्रेटसकडे ते सगळेजण बघत होते, म्हणजे बघ एवढा मोठा तू हुशार माणूस, तुझे एवढे सगळे अनुयायी आहेत. कारण सॉक्रेटस जिथे राहत होते तिथे सगळे ही वॉज सीन ॲज अ वाईज मॅन, हुशार माणूस म्हणून बघायचे. तर सगळेजण त्याच्या विचारांचा एक फॉलो करायचे त्याला. तर जेव्हा त्याला विष पाजतात तेव्हा हे सैनिक असे हसतात त्याच्याकडे बघून. आता काय करशील, आता कोण वाचवायला येणार? राजानेच पाठवलं. तर त्या विषाला म्हणायचे हेमलॉक. तर हेमलॉक पॉइझन त्याला देतात. तर हसत होते. तेव्हा सॉक्रेटिस काय म्हणाले, इफ यू कॅन कॅच मी देन यू कॅन किल मी. जर तुम्ही मला समजू शकलात आणि धरू शकलात तर कुठे मारणार मला. त्याला विष पाजत होते आणि गेला, मृत्यू झाला त्याचा. पण एक लक्षात येतं की त्याच्या स्वतःच्या आकलन शक्तीवर किंवा त्याच्या स्वतःच्या ॲनालिटिकल पॉवरवर त्याला एक लक्षात आलं की मी या शरीरा पलीकडे कोणतरी. क्षणोक्षणी माझं शरीर बदलत असतं पण माझं व्यक्तिमत्व काही क्षणोक्षणी बदलत नाही. म्हणजे एक त्याला ही जाणीव होती की मी शरीर नाही आहे, पण शरीर नसून मी कोण आहे ते नाही माहिती त्याला.
तसा एखादाच विरळा कोणी व्यक्ती असतो जो म्हणतो की मला धराल तर मला माराल, माझा हात धरलाय, मला नाही धरलं, माझ्या कपड्यांना जर कोणी धरलंय तर मी म्हणे कपड्यांना धरलंस, मला कुठे धरलंस. तर तेवढी त्याला जाणीव होती. तर इतिहासामध्ये अशा जास्ती लोक नाही आहेत जे इव्हन या स्तरावर पण पोचतील. आणि आपल्याला लहानपणापासून हेच सांगितलंय की आपण ज्या शरीरामध्ये सध्या आहोत ते शरीर म्हणजे आपलं व्यक्तिमत्व, ते शरीर म्हणजे आपण आहोत. तर अशा या संस्कृतीमध्ये जरी आता आधुनिक संस्कृती असेल किंवा जुनी संस्कृती असेल, एक वैदिक संस्कृतीमध्ये पण एक ऋषी होते, त्याचं नाव होतं चार्वाक म्हणून. तर चार्वाक ऋषी काय म्हणतात यावत जीवेत सुखम जीवेत. जेव्हापर्यंत तुम्ही जगाल सुखाने जगायला पाहिजे. ऋणम कृत्वा घृतम पिबेत. ऋणम कृत्वा म्हणजे जरी खिशात पैसे नसतील ऋण घ्या, उधारीवर घ्या पैसे, पण घृतम पिबेत. घृतम म्हणजे काय माहिती आहे म्हणून? तूप. सो ऋणम कृत्वा घृतम पिबेत. साधं जेवण करायचं, छान तूप वगैरे टाकून जेवण करायचं. अहो पण पैसे कुठे? अरे उधार घे, काही कर. यावत जीवेत सुखम जीवेत. ऋणम कृत्वा घृतम पिबेत. भस्मीभूतस्य देहस्य कुतः पुनरागमनो भवेत. भस्मीभूतस्य देहस्य, की आपण डोळ्यासमोर बघतो की जेव्हा अग्नी देतो तेव्हा त्या शरीराचा देहांत होतो आणि पूर्ण भस्म होतं त्याचं. कुतः पुनरागमन, कोणी बघितलंय तुझा पुनर्जन्म होईल नाही होईल, पाव पुण्य कोणी बघितलंय, आता काय दिसतंय समोर ते आराम करायचा, जीवनाचा आनंद घ्यायचा. सो कोणाला जर वाटत असेल की हे फक्त आधुनिक जी टेक्नॉलॉजिकल संस्कृती आहे त्याच्यामुळे आपण देहाची जाणीव आपल्याला जास्ती आणि आपण देहावर आधारित जीवन जगतो, तसं नाही. त्याचं प्रकटीकरण वेगवेगळ्या पद्धतीने होऊ शकतं. बट मी हा शरीर आहे आणि मी या शरीरापलीकडे काही नाही आहे, ही जुनी विचारधारा आहे. आणि म्हणून म्हणालो की कदाचित कोणी एखादा व्यक्ती असतो जो असा विचार करेल की नाही मी शरीर नाही आहे, मी आत्मा आहे. फार रेअर येते. म्हणून संस्कृतमध्ये 3 शब्द आहेत. एक आहे गुह्य, एक आहे गुह्यतर आणि एक आहे गुह्यतम. आपण मराठीमध्ये म्हणतो छान, खूप छान, अतिशय छान. सो एक स्तर आहे म्हणजे साधारण एक गुण, त्याच्यामध्ये अधिक, त्याच्यापेक्षा अधिक. इंग्लिशमध्ये त्याला म्हणतात पॉझिटिव्ह डिग्री, कंपॅरेटिव्ह डिग्री आणि सुपरलेटिव्ह डिग्री. सॉरी मी मराठी शाळेत अभ्यास नाही केला, मला कधी कधी चुकून इंग्रजीच आठवतं मला. सो जेव्हा श्रीकृष्ण बोलायला सुरुवात केली तेव्हा कुठल्या अध्यायामध्ये बोलायला सुरुवात केली? दुसऱ्या अध्यायामध्ये. पहिल्या अध्यायामध्ये बोललेच नाही श्रीकृष्ण. आणि दुसऱ्या अध्यायामध्ये जेव्हा सुरुवात केली बोलायला तेव्हा कुठून सुरुवात केली? साधारणपणे कुठून म्हणजे हा श्लोक नंबर नाही, काय बोलून सुरुवात केली, काय तत्व, काय माहिती देऊन सुरुवात केली? देहिनोस्मिन यथा देहे. 11व्या श्लोकामध्ये बोलायला सुरुवात केली आणि 13व्या श्लोकामध्ये म्हणतात की अरे आपण तर देहामध्ये राहणारा देही आहे. नागपुरात राहणाऱ्या व्यक्तीला म्हणतात अरे हा नागपुरी आहे. कोल्हापूरमध्ये राहणाऱ्या व्यक्तीला हा कोल्हापुरी आहे. किंवा देहामध्ये राहणारा देही. सो म्हणतात जसा हा देही वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये त्याचा शरीराचा आकार बदलतो तसं हे शरीर नष्ट झाल्यानंतर त्याला दुसरं देह मिळणार. त्याच्यामध्ये काय मोठी गोष्ट आहे? म्हणजे सुरुवात श्रीकृष्णाने कुठून केली? आपण शरीर नाहीये, आपण आत्मा आहे. सो बाहेरच्या जगामध्ये जे ज्ञान मिळतं ते जिथे संपतं की एखादा सॉक्रेटिस सारखा व्यक्ती आहे तो म्हणतो की कदाचित मी या शरीराच्या पलीकडे आहे, तिथून श्रीकृष्णाची शिकवण सुरू होते. पण त्याच्या आधी जे काही ज्ञान आहे ते श्रीकृष्ण त्याला हात नाही लावते. म्हणजे ते मला सांगायची गरज नाही. पूर्ण जगामध्ये सगळे लोक तुला सांगतील की या शरीराचा आनंद कसा घ्यायचा, या जिभेनी सुख कसं अनुभवायचं, या डोळ्यांनी सुख कसं अनुभवायचं. गीता ते चाळायची गरज नाही. कुठलंही मासिक घ्या, कुठलीही कादंबरी घ्या, त्याच्यामध्ये तेच लिहिलेलं आहे. 5 इंद्रियांना वापरून जास्तीत जास्त उपभोग कसा करायचा. श्रीकृष्ण सुरू करतात आपण शरीर नाही. सो म्हणून अध्याय क्रमांक 2 पासून अध्याय क्रमांक 6 पर्यंत आपण म्हणू शकतो जे श्रीकृष्णाने सांगितलं ना दॅट इज सिक्रेट. का सिक्रेट आहे ते? लोकांना माहिती नाहीये मी शरीर नाहीये, मी आत्मा आहे. पूर्ण जी संस्कृती आहे त्याच्यावर आधारित आहे. म्हणून अध्याय क्रमांक 2 ते अध्याय क्रमांक 6 आहे ते गुह्य ज्ञान, सिक्रेट आहे. काय? व्हॉट इज दॅट सिक्रेट? जी कोणाला माहिती नाही. सिक्रेट म्हणजे कोणाला माहिती नाही. काय कोणाला माहिती नाहीये? मी हे शरीर नसून या अस्थायी सदैव बदलणाऱ्या शरीरापलीकडे, अस्थायी सदैव बदलणाऱ्या मनापलीकडे एक शाश्वत ज्याच्यामध्ये कधी बदल नाही घडत
त्या अशा आत्मा आहे मी, आध्यात्मिक अंश आहे मी, ती सिक्रेट आहे. जी सगळ्यात बेसिक गोष्ट आहे अध्यात्मातली, तीच आजच्या जगामध्ये कोणाला माहिती नाही, तर दॅट इज सिक्रेट. मग ते जेव्हा सांगितलं, मग त्याच्यानंतर अध्याय क्रमांक 7 आणि 8 आला 6व्या नंतर. मग 7व्या अध्यायामध्ये थोडंसं आठवतंय कोणाला सुरुवात कशी झाली. श्रीकृष्ण म्हणत होते, मय्यासक्त मनः पार्थ योगम युंजन. माझ्याबद्दल आसक्त व्हायचं असेल, माझ्याबद्दल जर तुला असंशय ज्ञान पाहिजे असेल, यथा ज्ञाससी तत् शृणु. आता मी तुला माझ्याबद्दल सांगतो. ते कोणी सज्जन व्यक्ती आहे, आरसा नव्हे, आपल्या सज्जन व्यक्ती म्हणून माझ्याबद्दलच बोलता येतं प्रभूजी. आपण एक वेगळा सज्जन व्यक्ती थोडा विचार करूया. त्याला जर आपण बोलायला सुरुवात केली, इट इज ऍक्च्युअली डिफिकल्ट एका सज्जन व्यक्तीला स्वतःबद्दल जास्ती बोलणं. एक नॉर्मल जो सज्जन व्यक्ती असतो तो थोडंसं दुसऱ्या व्यक्तीला काय फायद्याचं ठरेल, दुसऱ्या व्यक्तीला काय मदतीचं ठरेल, तिथून सुरुवात करतो. आणि श्रीकृष्णापेक्षा जास्ती सज्जन व्यक्ती कोण आहेत. म्हणून श्रीकृष्णांना जेव्हा अर्जुन काही विचारतायत तर सांगू शकत होते, मी परमेश्वर आहे आणि तो जो आत्मा तू म्हणतोयस ना, तो माझा अंश आहे. आणि जर मला संपूर्णपणे जाणून घ्यायचं असेल तर तुझ्या बुद्धीने जाणू नाही शकत. अनेक वेळा मी ते उदाहरण दिले. माझ्या वडिलांचं नाव काय सांगा, तुम्ही 10,000 वर्ष जरी चर्चा केली तरी माझ्या वडिलांचं नाव तुम्हाला कदाचित कळणार नाही. मग मला जर विचारलं की माझ्या वडिलांचं नाव, मी पटकन एका क्षणात सांगू शकतो. तसं परमेश्वराला जर जाणायचं असेल, माझे वडील ते या जगातलेच. आणि कुठे गुगलवर फेसबुकवर कुठेतरी काहीतरी करून तुम्ही नंदूलालचे वडील कोणी काहीतरी करून शोधून काढाल. पण परमेश्वराबद्दल जर ज्ञान शोधून काढायचं असेल, देयर इज नो अदर वे. एकच मार्ग आहे की परमेश्वराला विचारणं. तर ते श्रीकृष्णाने कधी सुरू केलं, 7व्या अध्यायामध्ये सुरू केलं. 5 अध्यायामध्ये श्रीकृष्णाने स्वतःबद्दल फारसं काही ज्ञान दिलंच नाहीये. एखाद वेळेस कधी थोडंसं 4थ्या अध्याय वगैरे मध्ये बोललेत, 5व्या अध्यायामध्ये शेवटच्या श्लोकामध्ये बोलले भोक्ताराम यज्ञ तपसा. पण असा निवडक एकदम का, कारण म्हणतात जर मी सुरुवातीपासून स्वतःबद्दल बोलायला सुरुवात केली त्याचा कधी कधी एक अपभ्रंश होतो. अपभ्रंश काय होतो की एक म्हणजे समोरच्या व्यक्तीला असं वाटू शकतं कसला सेल्फ ऑब्सेस्ड व्यक्ती आहे. थोडंसं याला मी प्रश्न विचारला की अरे या युद्धाच्या परिस्थितीमध्ये हे माझे आजोबा आहेत, हे माझे गुरु आहेत, मी युद्ध करू की नको करू मला काही थोडंसं लक्षात येत नाही. यांनी जे सुरू केलं, मी असा आहे आणि मी तोसा आहे, माझी ही शक्ती आहे आणि भूमी राबो अनलो वायू खम्मनो बुद्धी सगळं काही माझ्यापासून होतं, मी सगळ्या गोष्टी. बाप रे बाप, याला तर फक्त संधी पाहिजे होती. थोडंसं विचारलं तर मी असा मी तसा, माझ्यानी हे केलं, माझ्याने तसं केलं. कधी कधी आपल्यासमोर असं झालं, आपल्या कोणाला तरी भेटायला गेलो त्यांनी जर असं केलं तर लगेच आपण म्हणतो अरे थोडंसं आपण तो काय म्हणू अभिमानाचा दुर्गंध येत होती. सो एक श्रीकृष्णांना ते पण होतं. दुसरी गोष्ट म्हणजे की जर खरोखर कोणाला मदत करायची असेल तर ना त्याच्या फायद्याचं काय ते सांगणं महत्वाचं, ते फोकस करणं महत्वाचं. हा जो प्रश्न विचारलाय हा अर्जुनाने त्याच्या कठीण परिस्थितीमध्ये प्रश्न विचारलाय. तर सुरुवातीला जर मी कोण आहे ते सांगणं योग्य नाही वाटत. पण त्याला मदतीचं काय आहे तर त्याला ते सांगितलं की तुला काय करायचंय हे तुला स्पष्ट नाहीये ना, तुला काय करायचंय, कसा निर्णय घ्यायचा हे स्पष्ट नाहीये. पण त्याच्या आधी तुला स्पष्टता ती मिळण्याआधी अजून एक गोष्टीची स्पष्टता असणं गरजेचं. तू कोण आहेस, मी कोण आहे ही जेव्हापर्यंत आपल्याला स्पष्टता नाहीये तेव्हापर्यंत मी कसं वागायला पाहिजे ही स्पष्टता नक्कीच नाही येणार. मी वर्गाला जेव्हा येतो आणि एक दिवशी मागे येऊन बसलो तिथे 7:30 वाजतील, कोणतरी येऊन मला विचारेल तुम्हाला इथे बसायचं नाही, आज ना मी श्रवण करायला आलोय, आज मी विद्यार्थ्याच्या भूमिकेत आलोय. चांगली भावना आहे, ते आपण नंतर डिस्कस करूया. पण आज आम्ही सगळे विद्यार्थ्याच्या भावनेत आहोत. तुम्हाला समबडी हॅज टू स्पीक राईट. पण मी समजा हा हट्ट केला नाही, मी पण काय असा मोठा शिक्षक नाही, मला पण काय संपूर्ण गीता येत नाही, मी पण आज शिकायला आलोय, मी पण आज तुमच्यातून कोणतरी बोला काहीतरी गीता, तर चालेल का, नाही चालणार ते. म्हणून मला जेव्हापर्यंत माझी भूमिका स्पष्ट नाहीये तेव्हापर्यंत माझे कर्तव्य कधी स्पष्ट होत नाही. भूमिकेवरून माझ्या स्थानावरून माझे कर्तव्य स्पष्ट होतात कधी पण. मग कधी कधी जेव्हा एखादा व्यक्ती असतो तो नीट वागत नसतो, नीट काही त्याच्या परिस्थिती अनुसार निर्णय घेत नसतो, तेव्हा कधी कधी सांगायला अरे तू कोण आहेस माहितीये का.
तो म्हणतो मला नाही माहिती मी कोण आहे. मग सांगायला लागतं तू हे आहेस हे आहेस हे आहेस आणि तू हे आहेस म्हणून तुझी कर्तव्य आहे, म्हणून आता तू तसं वाग, तसं कर. नाही असा मोठा माणूस कधी कधी विचित्र वागत, अरे तू मोठं झालास आता, तू आता लहान नाही राहिलास, तू शाळेत नाही, तू कॉलेजमध्ये जातो, असं करू नकोस तू. नाही आपण म्हणतो. तर हाऊ टू बिहेव डिपेंड्स ऑन युअर कन्सेप्शन ऑफ हू यू आर. मी कोण आहे हे जेव्हापर्यंत स्पष्ट नसेल तेव्हापर्यंत माझ्यासाठी काय योग्य आणि काय अयोग्य हे कळत नाही मला. म्हणून श्रीकृष्णांना इतकी मदत करायची होती अर्जुनाला. अर्जुन म्हणतो तू कळत नाही मला, सांगतो तुला. त्यासाठी खोल विचार पहिला हा आहे, तू कोण आहेस ते आधी स्पष्टपणे जाणून घे. एकदा तुला हे स्पष्ट झालं की तू कोण आहेस, त्याच्यानंतर तुला आपोआप ते धागेदोरे सुटत जातील, सगळ्या त्या गाठी सुटत जातील की मी आता काय करायला पाहिजे, काय योग्य आहे काय अयोग्य आहे. म्हणून ते दुसरा अध्याय सांगितला. मग कर्म करणं किती गरजेचं आहे. तू एक क्षत्रिय आहेस, क्षत्रिय आहेस म्हणून तुझं युद्ध करणं कर्तव्य आहे. अधर्माचा नाश करणं हे तुझी कर्तव्य आहे. त्यासाठी मग कर्मयोग सांगितलं, मग नंतर ज्ञानयोग सांगितलं, मग नंतर त्या ज्ञानावर आधारित कर्मयोग म्हणजे कर्मयोगाचं एक ॲडव्हान्स व्हर्जन 5व्या अध्यायामध्ये सांगितलं. असं करत करत तब्बल म्हणतात ना 5 अध्याय श्रीकृष्ण फक्त त्याला काय मदतीचं ठरेल त्याची मदत करायची. मला स्वतःचा ढोल नाही वाजवायचा. म्हणून ते गुह्य. आणि म्हणून स्वतःबद्दल जास्ती बोलले नाही. पण जसं मी म्हणत होतो कधी कधी आपण जेव्हा स्वतःबद्दल बोलतो तर एक तर दुर्गंध येतो. दुसरी गोष्ट काय माहिती आहे, दुर्गंध असं ना हा खूप जवळचे मित्र आहेत, यांना नाही वाटणार की अरे काय स्वतःचाच ढोल वाजवते, ती भावना नाही येणार. पण कधी कधी काय होतं, वेन यू स्पीक अबाउट युअर सेल्फ आणि इमॅजिन की आय एम अ व्हेरी पॉवरफुल पर्सन विच कृष्णा इज, श्रीकृष्ण आहेत. तर चला अर्जुन खूप जवळचा मित्र आहे, त्याच्या समोर स्वतःची वाहवा केली तर अर्जुनाला काही स्वार्थाचा दुर्गंध तिथे येणार नाही, अभिमानाचा दुर्गंध काही येणार नाही. दुसरा एक त्याचा जो दुष्परिणाम होऊ शकतो काय माहिती आहे, जेव्हा आम्ही मित्र आहोत ना तेव्हापर्यंत एक जवळीकपणा असतो, तेव्हापर्यंत एक आत्मीयता असते. मी तुला मदत करेन, तू मला मदत कर. समजा मी यांना सांगितलं की मी एवढा मोठा माणूस आहे, माझ्याकडे हे आहे, माझ्याकडे ते आहे, माझ्या एका इशाऱ्यावर हे होतं, माझ्या एका इशाऱ्यावर ते होतं. अननोईंगली इट विल क्रिएट ए डिस्टन्स बिटवीन मी अँड. एक मध्ये लॅक ऑफ कम्युनिकेशनची भिंत तयार होऊ शकते. कधी कधी मी बघितलंय, समजा एखादा खूप मोठा व्यक्ती असेल आणि तो त्याच्या मित्राला जर भेटत असेल ना आणि मधल्या काळामध्ये त्यांनी खूप यश कमावलं असेल, त्यांनी खूप पैसे कमावले असेल, कधी कधी मी आता तो नाही राहिलो, आता मी खूप मोठा माणूस आलोय, ही विल प्रिफर टू हाईड इट. तो ते सांगणार नाही की अरे आता मी किती मोठा माणूस आलोय. का? कदाचित त्या मैत्रीमध्ये अडथळा निर्माण होऊ शकतो. तर श्रीकृष्ण इतके सेन्सिटिव्ह आहे. स्वतःबद्दल का नाही बोलले, पहिलं कारण त्याचं आहे की त्यांना अर्जुनाची मदत करायची आहे, स्वतःचा व्हिजिटिंग कार्ड द्यायची गरज नाहीये. जर मदत करायची असेल तर व्हिजिटिंग कार्ड द्यायची गरज नसते, त्याला फक्त मदत करण्याची गरज असते. आणि दुसरं म्हणजे त्यांच्या मनात होतं, जर मी स्वतःबद्दल खरं बोललो, आपण जेव्हा बोलतो खरं बद्दल त्याच्यामध्ये बराच फुगा असतो, पण श्रीकृष्ण जेव्हा स्वतःबद्दल बोलतात त्यामध्ये सत्य आहे. पण श्रीकृष्णाने स्वतःबद्दल का नाही बोलले, म्हणाले ऐन वेळी मदतीच्या वेळी ना ऍक्च्युली आपल्याला या फजितीमध्ये फसलेल्या मित्राला जवळ आणायचंय. स्वतःची महती, स्वतःची महानता सांगून, मी असा आहे मी तसा आहे हे सांगून ऍक्च्युली दूर नाही करायचं त्याला. म्हणून श्रीकृष्णाने 5 अध्याय फक्त आत्म्यावर केंद्रित, त्या व्यक्तीला काय पटेल असं सांगितलं. आणि ते सगळं ज्ञान सांगून त्यांना हे जे 2 मी दुष्परिणाम सांगितले, एक लक्षात त्यांना बोलता बोलता एक लक्षात आलं हे दोन्ही दुष्परिणाम झाले नाहीत. अर्जुन एवढा घट्ट मित्र आहे, एवढा विश्वासू मित्र आहे, त्याला त्याच्यामध्ये स्वार्थाचा दुर्गंध आलाच नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे एवढं ज्ञान ऐकून पण भोक्ताराम यज्ञ तपसाम सर्व लोक महेश्वर, सर्व ग्रहांचा स्वामी मी आहे, पण सुहृदम सर्व भूतानाम म्हणतात मी सर्वांचा सर्वात हितैषी हितचिंतक मित्र पण आहे. तर हे जेव्हा श्रीकृष्णाने सांगितलं तेव्हा अर्जुनाचे डोळे बघितले श्रीकृष्णाने, त्याच्या डोळ्यामध्ये असं आता मी थोडंसं दूर जातो याच्यापासून, सर्व ग्रहांचे मालक आणि हे आणि ते एक लक्षात आलं की स्टेबल आहे आमची मैत्री, याने डिस्टर्ब होत नाहीये. मग म्हणाले कुठेतरी ना स्वतःबद्दल पण सांगणं गरजेचं आहे. का? कारण अर्जुन तर एक माध्यम आहे, अर्जुनाद्वारे आपल्याला माहिती करून द्यायची होती. एक उदाहरण देतो की समजा एक आई आहे आणि एका मुलाला जन्म दिलाय आणि कधी कधी अनपेक्षित गोष्टी घडतात.
तर समजा आपल्या पतींसोबत भांडण झालंय आता आणि सेपरेशन झालंय, तर त्या लहान मुलाला माहितीच नाही माझे वडील कोण आहेत. आता आई त्याची नीट काळजी घेते. तो कधी कधी विचारतो, आई माझ्या शाळेमध्ये सगळ्या मित्रांचे वडील आहेत आणि पॅरेंट्स डेच्या दिवशी दोघेही येतात, मीच एकटा असं आहे की पॅरेंट्स डेच्या दिवशी फक्त आई असते, फक्त तू असतेस. बाबा कोण आहेत, पप्पा कोण आहेत? म्हणजे हो मी सांगेन नंतर, असं करायचं टाळमटाळ वगैरे चालू आहे. आणि जसं अनपेक्षित गोष्टी घडल्यामुळे ते सेपरेट झाले, तसं कधी कधी अनपेक्षित गोष्टी घडल्यामुळे कदाचित ते कुठेतरी भेट होते, सॉरी चूक झाली वगैरे वगैरे जे काही आहे, राईट. मग एक दिवशी असं विचार करा, 10-15 वर्ष हा मुलगा नेहमी आईला प्रश्न विचारतो, म्हणजे बाबा कोण आहेत, पप्पा कोण आहेत, आणि आई नेहमी टाळमटाळ करते. तसं एके दिवशी त्या मुलाच्या वाढदिवसाच्या दिवशी आई दरवाजा उघडते, एका अपरिचित व्यक्तीला आतमध्ये घेते आणि म्हणते, राहुल तू माहिती आहे नेहमी मला विचारायचं की तुझे पप्पा कोण आहे, तुझे पप्पा कोण आहे. आज मी तुला सगळ्यात बेस्ट बर्थडे प्रेझेंट देते, आज मी तुला तुझ्या वडिलांची ओळख करून देते. त्या दिवशी त्या मुलाची काय भावना असेल मला तुमच्याकडून ऐकायचं. 1-2 कोणीतरी जे पार्टिसिपेट करण्यामध्ये ज्यांना रस आहे, 1-2 शब्द सांगा की त्या मुलाची काय भावना असेल त्या दिवशी. शॉक असेल. ओके, अजून नाही, मला ऐकू येईल असं बोलायचं आहे. हो हो, मग आई म्हणते की नाही ते आम्ही सावरलं. क्युरियस आहे, सो क्युरियस आहे. आणि तुझी नेहमी ती इच्छा होती, तर मी पण थोडा विचार केला की तुला नेहमी ते दुःख होते, तर मी पण थोडंसं माघार घेतली, मी पण थोडंसं एक पाऊल मागे घेतलं, त्यांनी पण एक तो झालं, पॅचअप झालंय. सो नाव ज्या वडिलांच्या शोधामध्ये हा 20 वर्षांपासून तडफडतोय, ते वडील आज त्याच्या समोर उभे आहेत. सो ना व्हॉट इज हॅपनिंग इन दॅट पर्सन्स हार्ट, त्या मुलाच्या हृदयामध्ये काय असेल. तो गहिवर आहे ऍक्च्युअली. कदाचित त्याला उभं राहता येणार, त्याच्या आवाजामध्ये फरक होईल, तर त्याला इतका आनंद होईल की काय करू आणि काय नाही करू, आणि मी आता मिठी मारू की पाया पडू की काय, कसं असतं. कारण त्याला सो कुठेतरी ना श्रीकृष्ण जेव्हा 7व्या अध्यायामध्ये त्यांनी बोलायला सुरुवात केली, तेव्हा श्रीकृष्णांना एक लक्षात आलं की याची परिस्थिती तशी होणार की याला तुम्ही सांगत नॉट एक्झॅक्टली वडील, आणि पण ना आपण सगळे, आपल्याला माहितीच नाही की ज्या जगामध्ये आपण राहतोय आणि जे अन्न आपण खातोय आणि जे पाणी आपण पितोय, जो प्राणवायू आपण श्वास घेतोय, हे तयार कोणी केलं. मला राहण्यासाठी हे सगळं जग जे निर्माण केलं ते केलंय कोणी नक्की, ते माहितीच नाही आपल्याला. आणि जेव्हा आपण गीता उघडतो, आय एम कम्पेअरिंग गीता टू द मदर, गीता आई. सो एक दिवशी गीता वाचता वाचता, आधी तू आत्मा आहेस, तू शरीर आहेस, मग तुझं कर्तव्य हे आहे, तर चांगलं आहे ना, छान वाटतं ना ते. आई सांगते ना, अरे तू मोठा हो, मग तू इंजिनियर हो, मग असं हो, मग तसं हो, ते सगळं छान आहे. पण मूळ मुद्दा जो सुटलाच नाही की मला जन्म कोणी दिला, मी कसं बसायला पाहिजे, मी केस कसे विंचरायला पाहिजे, मी अभ्यास कसा करायला पाहिजे, हे अमुक तमुक ते सगळं छान आहे, ते माझ्या फायद्याचं आहे. पण मेन फायदा काय माहिती आहे, आईने हे सांगायला पाहिजे की तुझे वडील कोण, राईट. सो म्हणून 2ऱ्या अध्यायापासून 6व्या अध्यायापर्यंत गीता एका आईचं काम करते, सांगते तू कसं वागायला पाहिजे, तुझे कर्तव्य काय आहे. पण 7व्या अध्यायामध्ये तीच गीता, तीच आई पहिल्यांदा आपलीशी ओळख करून देते स्पष्टपणे की हे तुझे वडील आहेत, यांनी तुलासाठी हे सगळं तयार केलंय आणि मी फक्त माहिती देते तुला. म्हणून 7वा आणि 8वा अध्याय जो आहे, जो श्रीकृष्ण स्वतःबद्दल सांगतात, म्हणतात माझ्यापासून पृथ्वी, जळ, पाणी, आकाश, अग्नी हे सगळं माझ्यापासून निर्माण. तेव्हा एक लक्षात येईल, माझे वडील म्हणजे साधेसुधे वडील नाही आहेत, हे खूप मोठे वडील आहेत. ते एक डिझनी ॲनिमेशन म्हणून एक मोठी कंपनी ॲनिमेशन, तर त्याचे जे फाउंडर होते त्यांचं होतं वॉल्ट डिझनी नाव होतं. तशी एक स्टोरी आहे. वॉल्ट डिझनीची एक लहान मुलगी होती आणि खूप प्रेमळ दोघांमध्ये. तर एक दिवशी वडील घरी नव्हते आणि शाळेमध्ये नेण्यासाठी जी गाडी आली, कार आली, तर कारमध्ये बसली. मग तिने ड्रायव्हरला सांगितलं आज माझा काय मूड नाही शाळेमध्ये जायचं, आणि कधी अजून चालतं, मग आता काय, म्हणजे मला कुठेतरी चांगल्या ठिकाणी घेऊन जातो, मला जिथे लहान मुलांना आवडेल असं घेऊन जातो. तर तो म्हणतो तर या शहरामध्ये सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे वॉल्ट डिझनी स्टुडिओज. आणि वॉल्ट डिझनी स्टुडिओजमध्ये काय असणार, तिथे आतमध्ये काय दिसणार, वॉल्ट डिझनी आहे, मिकी माऊस, डोनाल्ड डक, हे सगळे तेव्हाचे. तर सगळं असं ती एक कार्टूनची जी दुनिया होती ती म्हणजे अशी आकर्षक, रंगीबेरंगी, राईट.
तर त्या ड्रायव्हरने म्हटलं तर इथे कुठे घेऊन जायचं हिला, तर तेच घेऊन गेलं. हे काय ते काय, म्हणजे ते खोटा डोंगर, मग खोटे एक काय झरणा, वॉटरफॉल्स, तो असं सगळं तिथे खोटं जग होतं तिथे. तर तिने सगळं बघितलं. अरे पण हे सगळं कोणाचं आहे? मग तो आता काय सांगणार कोणाचं आहे. मग त्याने असं नाव दाखवलं. तिथे एक मोठा होता, वॉल्ट डिझनी स्टुडिओज म्हणून. नाव ऐकल्यासारखं वाटतं. मग तिचे डोळे असे एवढे मोठे, माझे पप्पा जे माझ्यासोबत रोज मस्करी करतात आणि गंमत जम्मत करतात आणि सकाळी 9 वाजता कुठेतरी जातात आणि संध्याकाळी 6 वाजता परत येतात, ते याचे मालक आहेत. हो, ते तुझे मालक आहेत त्या स्टुडिओचे. त्या दिवशी जेव्हा ते घरी आले तेव्हा ते मुली म्हटलं, हो टुडे आय गॉट टू नो यू आर द वॉल्ट डिझनी. आतापर्यंत वॉल्ट डिझनी माझे वॉल्ट डिझनी. सो कधीतरी असं होतं की त्या मुलाला माहिती नसतं की माझे वडील कोण आहेत. तर 7व्या अध्यायामध्ये जेव्हा श्रीकृष्णाने बोलायला सुरुवात केली, सो दॅट इज गुह्यतर. सो गुह्य म्हणजे मी शरीर नाही, दॅट इज इट सेल्फ ए बिग सिक्रेट. पण 7व्या आणि 8व्या अध्यायामध्ये गुह्यतर म्हणजे आता मी शरीर नाही, मी आत्मा आहे, पण माझे वडील कोण आहेत ते मला सांगितलंच नाही तू कधी आई. आई म्हणते 7व्या आणि 8व्या अध्यायात ते सांगणार. आणि 8व्या अध्यायामध्ये श्लोक क्रमांक 14 कोणी वाचणार? थोडंसं तुम्हाला जागा ठेवण्यासाठी माझे मधून गमती जमती चालू असतात. हा वाचा 14वा अध्याय 14वा श्लोक. अनन्य चेता स्मरती नित्यशः सुलभ पार्थ. सो त्याच्यामध्ये काय म्हटलंय? अनन्य चेता माम यो माम स्मरती नित्यशः. जो मला नित्य स्मरण करतो, पण कशा भावनेमध्ये? अनन्य. अनन्य म्हणजे सकाळी कोणतरी एक, दुपारी एक कोण, तिसरा एक कोण, तसं नाही. अनन्य. अनन्य म्हणजे न अन्य. सो जो मला अनन्य भावाने नेहमी स्मरण करतो, तस्याहम सुलभ पार्थ. सुलभ म्हणजे काय मराठीमध्ये अर्थ? सोपं, राईट? तर त्या दुर्लभ श्रीकृष्णांना जे योगी लोक आपल्या हृदयामध्ये शोधत असतात, त्या दुर्लभ श्रीकृष्णांना जर सुलभपणे प्राप्त करायचं असेल तर श्रीकृष्णाने सांगितलं तस्याहम सुलभ पार्थ. मला जर सुलभ एकदम सहजपणे मला जर प्राप्त करायचं असेल तर अनन्य भक्ती करायला पाहिजे. ऍक्च्युली भक्ती हा शब्द स्त्रीलिंगी आहे, म्हणून अनन्य नाही, अनन्या. अनन्या भक्ती करायला पाहिजे. सो जे लोक अनन्या भक्ती करतात त्यांना श्रीकृष्ण प्राप्त होणं सुलभ आहे, राईट? तर म्हणून पहिल्या 5 अध्यायामध्ये 2 ते 6 श्रीकृष्णाने गुह्य ज्ञान दिलं, 7 आणि 8 मध्ये गुह्यतर दिलं, आणि आता ती अनन्या भक्ती कशी करायची आहे हा नॅचरल प्रश्न आहे ना. अनन्य भक्ती कशी करायची म्हणतात ते तुला 9व्या अध्यायामध्ये सांगते. तर 7वा अध्याय श्रीकृष्णाने स्वतःहून सुरू केला होता. 3रा अध्याय प्रश्नावरून सुरू झाला होता. 3ऱ्या अध्यायाचा जो पहिला श्लोक आहे तो अर्जुनाने प्रश्न विचारला होता. 5व्या अध्यायाचा आपण जो पहिला श्लोक आहे तो श्रीकृष्णांना अर्जुनाने प्रश्न विचारला होता. पण 7वा अध्याय श्रीकृष्ण बघत होते अर्जुनाच्या डोळ्याकडे आणि म्हणाले, अरे हा विचलित नाही झाला, याच्यावरती 2 दुष्परिणाम झाले नाही. श्रीकृष्णांना खूप छान वाटलं श्रीकृष्णांना की मी थोडंसं मधून बोललो पण याच्यावर काही दुष्परिणाम नाही झाला. सो जेव्हा तुम्ही स्वतःबद्दल खरंच प्रेमाच्या भावनेने जवळच्या मित्राला काहीतरी सांगताय, आणि आपण ज्या उदाहरणाला बघत होतो त्या उदाहरणामध्ये एक कुठेतरी दूर गेलेले वडील आपल्या मुलाला सांगतायत की मी आता सध्या कोण आहे माहितीये का तुला, आणि ते बोलता जर त्यांनी बघितलं की मुलाच्या डोळ्यांमध्ये अंतर निर्माण नाही होते, उलट मुलाचे डोळे अजून आसुसले होते. हो पप्पा तुम्ही एवढे मोठे आहात, अजून सांगा. तर मग पप्पा अजून बोलायला सुरुवात केली. तर 7वा अध्याय त्यांनी स्वतःहून सुरू केला. तसाच हा 9वा अध्याय जो आहे हा श्रीकृष्णांनी स्वतःहून सुरुवात केली. 8व्या अध्यायामध्ये अनन्य चेता ते आपण बघितलं, अनन्य भक्ती बघितली, आणि शेवटी जे 5-6 श्लोक होते त्याचा सार आठवतंय कोणाला? साधारणपणे येस, व्हेरी इम्पॉर्टंट. माताजींनी पटकन स्मरून सांगितलं. 2 रस्ते सांगतात श्रीकृष्ण. उत्तरायणामध्ये जेव्हा मृत्यू होतो तेव्हा त्या व्यक्तीचं काय गती होते, आणि दक्षिणायनामध्ये अंधारामध्ये कृष्ण पक्षामध्ये जेव्हा मृत्यू होतो तेव्हा त्याची काय गती होती. बरोबर, हे दोन्ही मार्ग सांगितले.
आणि त्याच्यानंतर एका श्लोकामध्ये श्रीकृष्ण काय म्हणाले माहितीये, पण जो भक्त आहे तो या जास्ती फंदात पडत नाही. अरे माझा मृत्यू तर उत्तरायणामध्ये नाही झाला, मग आता काय होईल वगैरे, तर म्हणतात त्याला काही फरक नाही पडत. आणि शेवटच्या श्लोकामध्ये श्रीकृष्ण काय म्हणाले, वेदेषु यज्ञेषु तपःसु चैव दानेषु यत् पुण्यफलम प्रतिष्ठा अत्येति तत् सर्वं इदं विदित्वा योगी परम स्थानम उपैति चाद्यम. शेवटच्या श्लोकामध्ये श्रीकृष्ण म्हणाले वेदेषु, पंखा बंद करशील का श्लोक, वेदेषु तपस्सु चैव, वेदाचं अध्ययन करून, तपस्या करून, दान करून, हे करून, ते करून तुला जर वाटत असेल की मला ते सगळे फळं मिळतील की नाही, तर तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले एका भक्ताला त्या सर्व गोष्टींचं पण फळ मिळतं, पण त्याच्यापेक्षा जास्ती मिळतं. तर हा 8व्या अध्यायाचा अंत आहे. पण नॅचरल एक प्रश्न येतो, मग मला अनन्य भक्ती करायची आहे, त्याच्यावर भौतिक जगाचे, मृत्यूचे, प्रयाणाचे नियम लागू होते, तेव्हा मला ती अनन्य भक्ती करायची. मग आता श्रीकृष्ण 9व्या अध्यायामध्ये तिथून सुरू करतायत. म्हणून मी शरीर नाही आहे, मी आत्मा आहे, हे गुह्य ज्ञान आहे. पण मग मी जर शरीर नाही आणि मी आत्मा आहे, तर मी आलो कुठून, माझे वडील कोण आहेत, माझे स्रोत कोण आहेत, ते गुह्यतर आहे. आणि त्या गुह्यतरा व्यक्तीला खरोखर जर सुलभपणे प्राप्त करायचं असेल तर काय करायला लागेल, तर ते गुह्यतम ज्ञान आहे. आणि म्हणून या अध्यायाचं शीर्षक आहे राजविद्या राजगुह्य योग. एक खूप चांगली गोष्ट आहे, पण ती प्राप्त करण्याचा सुलभ मार्ग मी कधी दिलाच नाही तुम्हाला. मागच्या वेळेस 1 किंवा 2 कार्यक्रमाआधी मला वाटतं आपले डॉक्टर पठारे डॉक्टरांनी एक दिवशी प्रसाद स्पॉन्सर केला होता, तेव्हा मी मंदिरातून एक स्वीट आणलं होतं. तर ते सगळ्यांना खूप आवडलं. मग मला म्हणत होते की हे कसं, तुम्ही म्हटलं त्याची एक रेसिपी आहे राईट. तसं प्रत्येक कार्यक्रमाला मी ते स्वीट आणलं. तुम्ही हे काय आहे, हे किती सुंदर आहे, काय छान आहे. आणि तुम्ही नेहमी मला विचारलं की प्रभू याची रेसिपी थोडी सांगा. हो सांगतो. असे 2 वर्ष गेले, त्यामुळे काय चाललंय बाबा हे. सो चांगली गोष्ट जेव्हा आपण देतो ना, तेव्हा देणाऱ्या व्यक्तीचे कर्तव्य आहे की ती चांगली गोष्ट अशी ना दुर्लभ नाही ठेवायची. दॅट इज व्हायलन्स ऍक्च्युअली. देऊ नकोस कमीत कमी. ते माहिती पण नाही की अशी चांगली गोष्ट आहे, तर मग तेवढा त्रास नाही होत. पण माहिती पण आहे की ही चांगली गोष्ट आहे आणि ती सुलभ पण नाहीये, तो तसं नाही करायला पाहिजे. म्हणून श्रीकृष्णांनी गुह्य दिलं, गुह्यतर दिलं, त्याच्यामध्ये हे पण सांगितलं की सुलभ आहे. आता सुलभ मार्ग ज्यांना कोणाला ऐकायचा आहे त्यांनी 9व्या अध्यायामध्ये ध्यान द्यायला पाहिजे. तर कोण कोण लोक आहे ज्यांना श्रीकृष्णांना सुलभपणे प्राप्त करायचं विचारतोय, कन्फर्मेशन, तर त्यांच्यासाठी हा 9वा अध्याय. सो 3ऱ्या अध्यायामध्ये मी तुम्हाला सांगत होतो की कशा प्रकारे 3ऱ्या अध्यायामध्ये कर्मयोग आहे अध्यायाचं नाव. आणि त्याच अध्यायावर अजून कृष्ण भावना भावित कर्म कसे करायचे हे 5व्या अध्यायात. सो इट इज काइंड ऑफ अ रिपिटिशन बट ॲट अ हायर लेवल. तसंच 7व्या अध्यायामध्ये श्रीकृष्णांनी स्वतःबद्दल बोलायला सुरुवात केली आहे, पण 9वा अध्याय 7व्या अध्यायाचा एक रेपिटेशन आहे ॲट अ हायर लेवल. 7व्या अध्यायामध्ये फक्त भक्ती करणं महत्वाचं आहे हे सांगितलं होतं. 7व्या अध्यायामध्ये कोणाला आठवत असेल, श्लोक क्रमांक 15 आणि 16 होता. त्याच्यामध्ये होतं चतुर्विधा भजन्ते मां जना सुकृतो, 4 प्रकारचे लोक माझी शरण जातात. नमाम दुष्कृतीनो मूढा प्रपद्यन्ते नराधमा, 4 प्रकारचे लोक मला शरण नाही जात. भक्ती करणं महत्वाचं एवढं सांगितलं, पण सुलभ कसं होईल पहिली गोष्ट, आणि अनन्य भक्ती कशी करायची हे त्यांनी सांगितलं नाही. तर ते आता आहे. म्हणून जसं 3ऱ्या अध्यायाचं रिपीट 5व्या अध्यायामध्ये ॲट अ हायर लेवल, तसं 7व्या अध्यायाचं रिपीट आहे 9व्या अध्यायामध्ये ॲट अ हायर लेवल. 7व्या आणि 9व्या अध्यायामध्ये काही काही अजून थोडे समान गोष्टी पण आहेत. 7व्या अध्यायाचे जे पहिले 2 श्लोक आहेत ते आहे श्रीकृष्णांबद्दल ज्ञान आपण श्रवण केलं पाहिजे, त्याचं महत्व आहे. तसंच 9व्या अध्यायामध्ये पण पहिले जे 2 श्लोक आहेत ते आहेत श्रीकृष्ण आपल्याला सांगणार आहेत माझ्याबद्दल ऐक, माझ्याबद्दल जे ज्ञान आहे ते ऐकून तुझं खूप भलं होईल. 7व्या अध्यायामध्ये श्लोक क्रमांक 4 ते 7 यामध्ये श्रीकृष्णांचं या जगामध्ये काय काय शक्ती आहेत आणि श्रीकृष्ण या जगाशी काय नातं आहे त्यांचं ते सांगितलं. तसंच 9व्या अध्यायामध्ये पण श्लोक क्रमांक 4 ते श्लोक क्रमांक 10 यामध्ये श्रीकृष्णांच्या काय काय शक्ती आहेत आणि श्रीकृष्णांचं या भौतिक जगाशी काय नातं आहे हे सांगितलंय. 7व्या अध्यायामध्ये श्लोक क्रमांक 8 ते 11 यामध्ये सांगितले की श्रीकृष्ण या भौतिक जगामध्ये पण कसे पसरलेले आहेत. तसंच 9व्या अध्यायामध्ये श्लोक क्रमांक 16 ते श्लोक क्रमांक 19 यामध्ये पण तीच गोष्ट सांगितली. 7व्या अध्यायामध्ये श्लोक क्रमांक 20 ते 23 मध्ये आपण बघितलं होतं की जे देवतांची पूजा करतात ते अल्पबुद्धय, ते सगळं आपण बघितलं.
तर श्लोक क्रमांक 20 ते 23 मध्ये देवतांची पूजा करतात आणि श्रीकृष्णांची पूजा करतात, त्याच्यामध्ये काय फरक आहे ते सांगितलं. तसंच श्लोक क्रमांक 20 ते 28 9व्या अध्यायामध्ये श्रीकृष्णांनी परत तेच घेतलंय की जे देवतांची पूजा करतात आणि माझी पूजा करतात त्यामध्ये काय अंतर आहे. आणि 7व्या अध्यायामध्ये श्लोक क्रमांक 24 ते 26 यामध्ये सांगितलं होतं की जो अद्वैतामध्ये निर्गुण निराकार ब्रह्मज्योतीमध्ये इंटरेस्ट असतो त्याची तुलना कशी होते परमेश्वराच्या भक्ताशी. तसंच 9व्या अध्यायामध्ये श्लोक क्रमांक 11 ते 15 मध्ये श्रीकृष्ण पुन्हा एकदा ते सांगतात की जो त्या निर्विकार निर्गुण निराकार अद्वैताप्रती जो आसक्त असतो त्याची आणि परमेश्वराच्या भक्ताची काय तुलना आहे. अशा प्रकारे हे आजच्या क्लास संपल्यानंतर मी आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर टाकीन, काही अशी मोठी गोष्ट नाही आहे, पण हे सांगतोय की कसं श्रीकृष्ण से दिस इज अ कन्व्हर्सेशन, हे ना प्रवचन नाही आहे. आणि म्हणून लॉट डिपेंड्स ऑन द हिअरर. तर श्रीकृष्ण अर्जुन जेव्हा बोलताय तेव्हा अर्जुनाच्या चेहऱ्यावर काय फरक पडतोय त्याच्यावर, सो त्याच्याकडून जर एनकरेजमेंट मिळाली, त्याला जर प्रोत्साहन मिळालं तर मग श्रीकृष्ण अजून बोलतात. तसं आतापर्यंत अर्जुनाने नेहमी त्यांच्या वागणुकीने त्यांच्या डोळ्यांनी त्यांच्या हावभावाने एनकरेज सांग अजून सांग अजून सांग अनन्य भक्ती कशी करायची ते सांग. मग आता श्रीकृष्ण त्याने प्रवृत्त होऊन आता 9व्या अध्यायामध्ये आपल्याला सगळं सांगतायत. सो एक असतं की आपण भारताचे नागरिक आहोत आणि एक असतं की आपण त्या भारताच्या नागरिकत्वानुसार जीवन जगतोय, बरोबर. हे दोन गोष्टी वेगवेगळ्या आहेत. कधी कधी काही लोक असू शकतात जे टेक्निकली भारताचे नागरिक आहेत पण भारताच्या हिताच्या विरुद्ध काम करू शकतात. तसंच कुठल्याही संस्थेला हे लागू होतं. आपण अमुक अमुक एका कंपनीमध्ये काम करत असू आणि त्या कंपनीचे जे व्हॅल्यूज आहेत, त्या कंपनीचे काही तत्व असतात, ते कोण डिसाईड करतं? फाउंडर वगैरे, राईट. आणि कधी कधी असं असू शकतं की आपण त्या कंपनीमध्ये काम करतो पण त्या कंपनीच्या तत्वांना आपण हृदयामध्ये काही स्वीकार नाही केले. कधी कधी असंही होऊ शकतं की आपण श्रीकृष्णांचे भक्त म्हणून ओळखले जातो पण श्रीकृष्णांना नक्की काय प्रसन्न करतं आणि श्रीकृष्णांना नक्की काय आवडत नाही या अनुसार आपण जीवन जगायला अजूनही तयार नाही आहोत. इट इज पॉसिबल. सो कुठल्या शाळेचे टीचर असतील त्या शाळेची एक संस्कृती आहे पण ते टीचर मनातल्या मनात हे सगळं काय जुनाट काहीतरी शिकवतात. सांस्कृतिक शाळा असेल बट इट इज नॉट नेसेसरी की एव्हरी टीचर बिलीव्स इन इट. सो म्हणून एक आहे की फॉर्मली एका देशामध्ये जन्म घेणं, एक आहे फॉर्मली एका कंपनीचा एम्प्लॉई होणं, फॉर्मली एका शाळेमध्ये शिक्षण, फॉर्मली एका आध्यात्मिक संस्थेमध्ये जोडणं आणि एक दुसरी गोष्ट आहे की ऍक्च्युअली त्या मार्गाचे जे मूळ नियम आहेत, त्या मार्गाचे जे मूळ तत्व आहेत त्याला ऍक्च्युअली आपल्या जीवनामध्ये आत्मसात करणं. सो श्रीकृष्ण 9व्या अध्यायामध्ये आपल्याला आतापर्यंत काय सांगितलं, तुम्ही बाह्य पद्धतीने कृष्णाची भक्ती कशी करू शकता आणि श्रीकृष्ण भगवंत आहे ते कसं स्वीकारू शकता. पण 9व्या अध्यायामध्ये इज बिकमिंग सिरियस नाउ. इज सेइंग जर खरोखर मला प्राप्त करायचं असेल, खरोखर मी कृष्ण भक्त आहे असं म्हणून घ्यायचं असेल त्यासाठी ना काही पात्रता आहे. इट्स नॉट इझी. श्रीकृष्णांच्या जवळ राहून ते सगळे सेलिब्रिटी असतात ना, कधी कधी तसे बरेच लोक जवळ जातात आणि सेल्फी काढतात आणि तो सेलिब्रिटी तिकडे बघत असतो आणि जो फोटो काढत असतो तो फक्त त्या कॅमेरामध्ये बघून तो सेलिब्रिटी तिकडे बघून त्याचा चेहरा पडलेला. त्याला पण माहिती आहे की आणि सगळे लोक येणार एअरपोर्टला वगैरे कॅन आय क्लिक अ फोटोग्राफ विथ यू, तो तिकडे बघत हा असं फोटो काढतो. मित्रांनो मी याच्यासोबत होतो आणि त्या फोटोला बघून कळतं की हा याच्यासोबत नव्हता, हा जबरदस्ती त्याच्या शेजारी उभा राहिला आणि फोटो काढला. तर श्रीकृष्ण म्हणताय की खरोखर माझ्या जवळ येणं एवढं सोपं नाही आहे. माझ्या जवळ जर यायचं असेल तर मग मी तुम्हाला सांगतो की काय काय करायचं. आता आपण त्याच्यावर चर्चा करणार आहोत. सो याचे हे 4 भाग आहेत या अध्यायाचे. श्लोक क्रमांक 1 ते 3 मध्ये श्रीकृष्ण जे ज्ञान देणार आहेत त्याची स्तुती श्रीकृष्ण करतात. 4 ते 10 मध्ये श्रीकृष्ण यांचे या जगतासोबतचे नाते काय ते सांगतात. श्लोक क्रमांक 11 ते 25 मध्ये श्रीकृष्णांचे विविध प्रकारचे भक्त, अर्चक, अर्चक म्हणजे पूजा करणारे आणि भक्त म्हणजे जे हृदय अर्पण करतात, थोडं अंतर आहे म्हणून अर्चक लिहिले. आणि श्लोक क्रमांक 26 ते 34 मध्ये शुद्ध भक्तीचा महिमा काय. तर तुमच्यातून किती लोकांनी तो श्लोक ऐकलाय की पत्रम पुष्पम फलम तोयम, एक पान तुळशीचं, एक धान्याचा दाणा, एक फळ, थोडस पाणी, एक पुष्प जर कोणी भक्तिभावाने मला अर्पण केला तर तो मी हे कोणी ऐकलंय श्लोक? ऐकलं सगळं. हा कुठल्या अध्यायात येतो? हा याच्यातच येतो.
श्लोक क्रमांक 26 आहे तो. तर म्हणून त्याचे तुम्हाला म्हणतो तस्याहम सुलभ पार्थ. तर तुम्ही म्हणाल ते सुलभ मला सांग, मी सांगतो. पण ते सुलभ जर मला प्राप्त करायचं असेल तर त्या एका श्लोकामध्ये श्रीकृष्णांनी भक्ती या शब्दाचा 2 वेळा वापर केलाय. संपूर्ण भगवद्गीतेमध्ये भक्ती या शब्दाचा वापर एका श्लोकामध्ये 2 वेळा, फक्त त्या श्लोकामध्ये. तर श्रीकृष्ण एकीकडे सुलभ आहे, काय, एक पान तुळशीचं, एक फूल, एक फळ, थोडं पाणी जे स्वस्त आहे. या 4ही गोष्टी स्वस्त आहेत आणि गरीबातल्या गरीबा व्यक्तीला आपण हे अर्पण करू शकतो. श्रीकृष्ण म्हणतात मी स्वीकार करेन. पण म्हणतात यो मे भक्त्या प्रयच्छति, भक्ती भावाने. आणि म्हणतात तद अहम भक्ती उपरितम अश्नामी प्रयतात्मना, मी ना त्याच्यातली भक्ती खाणार. मी सुदाम्याचे पोहे नाही खात. ते तर आपण फक्त एकमेकांना पोहे आवडतात म्हणून आपण म्हणतो आज मी सुदाम्याचे पोहे केलेत म्हणून. कोणाच्या घरी गेले म्हणून आज मी सुदाम्याचे पोहे बोलले. ऍक्च्युली आपल्याला तेच पोहे, ऍक्च्युली श्रीकृष्णाने ते पोहे खाल्लेच नाहीत म्हणजे असं नाही की तोंडात नाही टाकले. रस आस्वादन म्हणजे काय माहितीये, गुलाबजाम आहे. गुलाबजामच्या 2 गोष्टी आहेत, एक तर तळायला लागतं त्याला आणि नंतर पाकामध्ये बुडवायला लागतं, राईट. तो पाकात न बुडवलेला जर गुलाबजाम तुम्हाला दिला फक्त तळलेला, कोण खाणार आहे ते. सो श्रीकृष्णांना जेव्हा आपण भक्ती विरहित काही भोग अर्पण करतो, श्रीकृष्णांना तो तळलेला गुलाबजाम लागतो ज्याच्यामध्ये पाकच नाहीये, साखरेचं त्याच्यामध्ये चवच नाहीये. ऍक्च्युली ती चव तळून येत नाही, तळून तो शिजतो. पण चव जी येते ती त्या साखरेच्या पाकाने येतो, गोडवा जो येतो साखरेच्या पाकाने येतो. म्हणून श्रीकृष्ण म्हणतात मला जे काही अर्पण करायचंय त्याच्यामध्ये साखरेचा पाक आहे, भक्ती भावना. पण मी जेव्हा म्हणतोय की श्रीकृष्णांनी ते सुदाम्याचे पोहे खाल्ले पण रस नाही लागला त्याचा, चव श्रीकृष्णांना त्या पोह्याची नाही लागली, चव श्रीकृष्णांना त्या पदार्थाची नाही लागत. श्रीकृष्णांना जी चव लागते, श्रीकृष्णांच्या चेहऱ्यावर जो आनंद आला तो त्या पोह्याचा आनंद नाहीये. सुदाम्याने या भावनेने ते पोहे आणले होते. मी एवढ्या मोठ्या द्वारकाधीशाकडे चाललोय, पण ते बाजूला असू दे. मेन गोष्ट आहे की मी माझ्या मित्राकडे चाललोय आणि मित्राकडे चाललोय म्हणजे काहीतरी घेऊन जायचं असतंच की नाही. ठीक आहे मी खूप गरीब आहे, माझ्या किचन मधले सगळे डब्बे रिकामे आहेत आणि त्याचे तर पूर्ण महल भरलेले आहेत, पण काही असू दे मित्राकडे रिकाम्या हाताने कसं जायचं, ही जी गोड भावना आहे की नाही काहीतरी द्यायला पाहिजे. सुदाम्याच्या पत्नीने घरी नव्हते पोहे, सुदाम्याच्या पत्नीने शेजारच्या घरी भिक्षा मागून थोडे थोडे पोहे आणले. शेजारी पण इतके पोहे नव्हते. स्थानानुसार राहतो ना आपण, तर त्यांच्या आजूबाजूला जे ब्राह्मण लोक राहत होते असं नाही की एकीने ते एवढे पोहे दिले होते. एका बाईने इतके पोहे दिले, दुसऱ्या बाईने इतके, असं म्हणतात 6-7 घरून थोडे थोडे पोहे बघून. ते लोक पण गरीब होते, आजूबाजूचे लोक. अशा या गरिबीच्या काळामध्ये राहणार. पण सुदाम्याचं मन मोठं होतं. सुदामा म्हणतो नाही मी श्रीकृष्णाकडे चाललोय, रिकाम्या हाताने कसं जाणार. ती जी गोड भावना आहे परमेश्वरा द्यायची ती चाखली, तो त्या पोह्यातला साखरेचा पाक. म्हणून सुलभ आहे श्रीकृष्ण, पण त्याच्यासाठी अनन्य भक्ती पण करावी लागेल. तर म्हणून शेवटी हे सगळं सांगितल्यानंतर श्लोक क्रमांक 26 ते श्लोक क्रमांक 34 मध्ये श्रीकृष्ण शुद्ध भक्ती करायची आणि त्याची पहिली पायरी आज श्लोक क्रमांक 1 मध्ये. तर कोण कोण तयार आहे? श्री भगवान उवाच इदं तु ते गुह्यतमम् प्रवक्ष्यामि अनसूयवे ज्ञान विज्ञान सहितं यद्ज्ञात्वा मोक्षसे अशुभात्. हा पहिला श्लोक आहे. केवला भक्ती शिकायसाठी याच्यामध्ये एक एक शब्द महत्वाचा आहे. श्री भगवान म्हणाले. मनोज तुम्ही वाचणार. श्री भगवान म्हणाले हे अर्जुना, तू माझा कधी मत्सर करत नसल्याने मी तुला हे परम गोपनीय ज्ञान तथा त्याच्या अनुभूतीचे ज्ञान प्रदान करतो आणि ते जाणल्याने तू भौतिक अस्तित्वातील सर्व दुःखातून मुक्त होऊ शकतो. सो अनसूयवे हा शब्द आहे, त्याचं काय आहे भाषांतर मराठीमध्ये? द्वेष न करणारे, निर्मत्सर. सो श्रीकृष्ण म्हणतायत अर्जुना तुला केवला भक्ती करायची आहे ना, म्हणून मी तुला निवडले. आता मी तुला सांगतोय. म्हणतात प्रवक्ष्यामि अनसूयवे. असूया हा शब्द माहिती आहे आपल्याला. तर असूयाचा अपोजिट आहे अनसूया. आणि अनसूया जो व्यक्ती आहे त्याला म्हणतात अनसूयी व्यक्ती आहे. म्हणून त्याला म्हणतात अर्जुना तू ना असूया नाहीये तुला माझ्याबद्दल आणि म्हणून मी तुला निवडलंय. म्हणून पहिली महत्वाची गोष्ट
श्रीकृष्णांची केवला भक्ती जर करायची असेल, अनन्या भक्ती जर करायची असेल, म्हणजे परमेश्वराचा मत्सर नाही पाहिजे. आता तुम्हाला जर मी हे जेव्हा म्हणतोय परमेश्वराचा मत्सर नाही करायचा आहे, किती लोकांच्या मनात प्रश्न आला की ध्यान कुठे मत्सर मला तर शेजारी जो राहतो त्याच्याप्रती मत्सर आहे, आणि बिझनेसचा जो माझा पार्टनर आहे त्याच्याप्रती मत्सर आहे. श्रीकृष्णामध्ये मत्सर कुठे आहे? सगळे फुलं श्रीकृष्णांना, माझा हृदय श्रीकृष्णांना, माझं घर मी श्रीकृष्णांना अर्पण केलं, राईट? सो व्हॉट डज इट एक्झॅक्टली मीन? निर्मत्सरता म्हणजे काय? निर्मत्सरता म्हणजे काय म्हणजे एकदम सोपी काही उदाहरणं देतो मी. निर्मत्सर म्हणजे जेव्हा आपण त्या व्यक्तीचं गुणगान ऐकतो तेव्हा आपण त्याच्यामध्ये आनंद घेतला पाहिजे. सो एक आहे लोएस्ट लेवल आहे, जेव्हा मी कोणाचं गुणगान करतोय तेव्हा आय बिकम रेस्टलेस. एवढी काय स्तुती करतात, एवढं काय ठीक आहे पण एवढं म्हणजे किती काय, त्याला माप मर्यादा सीमा काहीतरी, राईट? दुसरं त्याच्यापेक्षा हायर लेवल की त्रास नाही होत आहे पण काही पॉझिटिव्ह इंटरेस्ट पण नाही आहे. ठीक आहे, करा जागेवर सांगा. सो एक म्हणजे त्रास होणं, चलविचल होणं. दुसरं म्हणजे आय डोंट केअर. तर इंग्लिशमध्ये एक आहे एथिइझम. एथिइझम म्हणजे अस्तित्वामध्ये विश्वास नाहीये. आणि आता इतक्यामध्ये एक नवीन शब्द आलाय ॲपॅथिइझम. इंग्लिश ज्यांना माहिती आहे ॲपॅथी माहिती आहे, ॲपॅथी. सो वन इज एम्पथी. एम्पथी म्हणजे दुसऱ्यांबद्दल सौहार्द असणं, सेन्सिटिव्ह असणं. आणि ॲपॅथी म्हणजे आय डोंट केअर. So apathyism is a new word which is a combination of atheism and apathy. So म्हणजे काय माहितीये, जर कोणी प्रवचन करत असेल म्हणतो अरे तू तर नास्तिक काय म्हणतो, अरे काय लोक खोटारडे, परमेश्वर वगैरे असं काहीच नाहीये, हे सगळं मूर्ख बनवतात. आणि ॲपॅथिइझम म्हणजे काय माहितीये, तो अरे चल तिथे प्रवचन आहे श्रीकृष्णाचं गीतेवर, त्याला फरकच नाही पडत. भगवंत आहेत काय, नाही आहेत काय, कृष्ण आहेत, शंकर आहेत, कोण, माझं जीवन मी सुखी करणार. सो ही इज तो टांग्याला जो घोडा लागलेला असतो त्याला इथे ज्या पट्ट्या असतात त्याला काही फरक, इथे गवत आहे इथे काय आहे, तो आपला रस्ता टॉक टॉक टिक टॉक टिक टॉक चालू असतो. तर हे घोडे जे आहेत यांना खाऊ कोण घालतंय त्या हाताला बघायची इच्छा नाही आहे. जो खाऊ घालणारा हात आहे त्याच्यामध्ये आय डोंट केअर वेदर गॉड एक्झिस्ट, डज नॉट एक्झिस्ट, ही इज टॉल, ही इज शॉर्ट, ही इज फॅट, ही इज थिन, ही इज डार्क, ही इज फेअर, डज नॉट, माझे पगार कधी वाढणार आहे आणि मी नेक्स्ट अॅन्युअल माझी ट्रिप थायलंडला देणार आहे की मलेशियाला देणार, दॅट इज मोर इम्पॉर्टंट. फ्लाईटचे तिकीट कधी कमी होतात, आता तो कधी इंडिगोचा सेल असतो कधीतरी, दॅट इज मोर इम्पॉर्टंट दॅन गीता 9th chapter and 10th chapter. दॅट इज मोर इम्पॉर्टंट दॅन एनिथिंग. मी, माझं आणि माझं, मी अँड माइन, अहम आणि मम, याच्यामध्ये तो इतका गुंतलेला आहे, तो तिथेच गोल गोल फिरत असतो. तो घाणीचा बैल असतो ना, तो तिथेच फिरतो, खूप अंतर काढतो. तो दिवसभर तो चालून 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 दमतो. संध्याकाळी त्याचा मालक येतो आणि म्हणतो अरे काय झालं, दमलो बुवा, 15 किलोमीटर चाललो. त्याचा शेजारचा जो बैल तो म्हणतो तिथेच होत असतो, तिथेच गोल गोल फिरतोय. तसा हा जो व्यक्ती आहे, माझं काय होणार, मला काय मिळणार, त्याला परमेश्वराशी काही घेणं देणं नाहीये. ज्यांनी सगळ्या सोयी सुविधा करून दिल्या त्याच्याबद्दल त्याला काही घेणं, तो त्या घाणीच्या बैलासारखा आहे. तो आयुष्यभर चालतो, त्याचं अंतर काही गाठलं नाही त्याने, पण थकतो मात्र खूप. नो डिस्प्लेसमेंट बट डिस्टन्स ट्रॅव्हल्ड इज ह्यूज. सो तसं नाहीये. म्हणून अनसूयवे, 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 व्हेरी इम्पॉर्टंट टू रिमेंबर दिस वर्ड. आपल्याला जर श्रीकृष्णाच्या जवळ जायचं असेल, पहिली पात्रता श्रीकृष्णाने इथे म्हटली आहे, जी सगळ्यात कठीण पात्रता आहे, ती म्हणजे आपल्याला निर्मत्सर व्हावं लागेल. आणि त्याच्यातली पण पहिली पायरी आहे श्रीकृष्णांप्रती निर्मत्सर व्हायला लागेल. आणि श्रीकृष्णांप्रती निर्मत्सर होणं म्हणजे काय, त्याचा मी आता खुलासा केला की जेव्हा श्रीकृष्णाबद्दल कोणी काय सांगतायत, कमीत कमी त्रास नाही व्हायला पाहिजे, कमीत कमी डिसइंटरेस्टेड नसायला पाहिजे. जेव्हा श्रीकृष्णाबद्दल कोणी काय सांगताय तेव्हा एक थोडा तरी, हा कान आहे तर कुत्र्याचा कान त्याचा टॉईंग असा वर जातो, कुठेतरी थोडासा वर जायला पाहिजे. तुम्ही काय काम श्रीकृष्णाबद्दल काहीतरी बोलत होते. सो eagerness to hear about God, eagerness, this is the first sign of निर्मत्सरता towards कृष्ण. त्याचं अजून हायर लेवल पाहिजे. म्हणून मी आधी विचारलं कोणाला कोणाला केवला भक्ती करायची आणि अनन्या भक्ती करायची.
श्रीकृष्ण कसे आहेत ना, खूप शक्तिशाली आहेत. आणि जर श्रीकृष्णांना प्रसन्न केलं तर आपल्या सर्वांना माहिती आहे बरेच दरवाजे उघडतात. अरे साहेबांचा माणूस आहे, हो सॉरी. सो एकदा परमेश्वरला प्रसन्न केलं मग काय, सगळी मग मजाच मजा आहे. राईट. मोर डिफिकल्ट दॅन दॅट इज श्रीकृष्ण ज्यांना प्रेम करतात आणि जे श्रीकृष्णांना प्रेम करतात, ज्यांनी श्रीकृष्णांना आपल्या जीवनाचं महत्वाचं स्थान दिलंय आणि ज्यांना श्रीकृष्णांनी आपल्या जीवनामध्ये महत्वाचं स्थान दिलंय, त्यांचं जेव्हा गुणगान होतं तेव्हा त्रास नाही व्हायला पाहिजे. म्हणजे एका प्रवचनामध्ये आपण ऐकतोय की श्रीकृष्णाचं राधा वर अमाप प्रेम आहे आणि सगळ्या व्यक्तींप्रती श्रीकृष्ण म्हणतात की ये यथा माम प्रपद्यन्ते ताम तथैव भजामि अहम्. 4.12 चौथ्या अध्यायामध्ये श्रीकृष्ण म्हणाले, जसं तुम्ही मला शरणागती करता तसं मी तुम्हाला प्रकट करतो. तुम्ही मला इतकी शरणागती केली तर मी तू इतका तुमच्या जीवनामध्ये तुम्ही उपस्थिती असते, तुम्ही जाणू शकता मला. जर तुम्ही इतकं मला शरणागती केली, हे श्रीकृष्ण माझ्या जीवनामध्ये बरेच आहे ना, ते पण जाणीव. राईट. सो ये यथा श्रीकृष्ण असं म्हणतात, शास्त्र कधी खोटे नसतात ना. आणि त्यामध्ये पण हे शास्त्र कसं आहे, नुसतं डिस्क्रिप्टिव्ह शास्त्र नाहीये, परमेश्वराच्या मुखातून निघालेलं शास्त्र आहे. पण भगवद्गीतेतला एक श्लोक खोटा ठरतो. हा जो श्लोक आहे ये यथा माम प्रपद्यन्ते, श्रीकृष्णांचा हा श्लोक खोटा ठरला का? कारण श्रीकृष्ण गोपिकांना म्हणतात मी तुमच्या प्रेमाला प्रतिसाद देण्यामध्ये असमर्थ आहे असं माझा साक्षात्कार आहे. आय हॅव कम टू ए कन्क्लुजन. मी या निष्कर्षाला पोहोचलोय, तुमच्यासारखा निस्वार्थ प्रेम मी तुम्हाला नाही करू शकत. न पारयेहम इज आय कॅनॉट रिपे यू. सो भगवद्गीतेतला एक श्लोक कोणी खोटा पाडला? कुठल्या राक्षसाने खोटा नाही पडला, असुराने, नास्तिकाने खोटा नाही. हे बघ चूक निघाली, भगवद्गीतेचा एक श्लोक चुकीचा निघाला. परमेश्वर स्वतः हात प्रेम, गोपिकांनी जे निस्वार्थी प्रेम केलं ते मी त्यांना करू नाही शकलो, सॉरी. तो भगवद्गीतेला एक श्लोक खोटा पडला, बाकी सगळे श्लोक अजूनही खरे आहेत. 21व्या शतकात 22व्या शतकात पण राहते. तर जेव्हा आपण ऐकतो मी तर श्रीकृष्णाने एवढं निर्मळ निस्वार्थी प्रेम करू नाही शकलो, पण जेव्हा आपण ऐकतो यशोदेने श्रीकृष्णांना प्रेम केलं, आणि जे मोठे मोठे तपस्वी लोक आहेत जे परमेश्वराचं दर्शन पण नाही घेऊ शकत, ते श्रीकृष्ण यशोदेच्या घरी जन्म घेतात आणि यशोदा रोज त्यांना काठी दाखवते आणि म्हणते चल आतमध्ये, किती खेळायचं, जेवायला बस. आणि श्रीकृष्ण त्यांच्या काठीला बघून, त्या छडीला बघून येतात आणि बसतात. आणि एकदा जेव्हा त्यांनी लबाडी केली तेव्हा यशोदेने एक दोरी घेतली आणि ज्या श्रीकृष्णांच्या पोटामध्ये, उदरामध्ये पूर्ण विश्व आहे, कारण त्याच यशोदेने लहानपणी म्हणजे तोंड उघड, माती खाल्लीस का तू? नाही मी नाही खाल्ली. बलराम पण म्हणतो, बलराम पण खोटा, अच्छा पूर्ण जग खोटा, तू एकटाच साव काय? तोंड उघड. तोंड उघडलं तेव्हा पूर्ण ब्रह्मांड दिसत. राईट. तर त्यांच्यामध्ये पूर्ण ब्रह्मांड आहे, त्या ब्रह्मांडाला त्याच यशोदेने दोरी बांधली. इट्स इम्पॉसिबल. राईट. सो प्रेमाने श्रीकृष्णांना दोरी बांधू शकतो, नाहीतर श्रीकृष्णांना दोरी. तर जेव्हा यशोदेचं गुणगान चालू आहे तेव्हा श्रीकृष्णांचं गुणगान ऐकताना जेवढा आनंद होतो तेवढंच गुणगान यशोदेचं गुणगान जेव्हा चालू आहे तेव्हा होईल का आपल्याला? कारण श्रीकृष्णांबद्दल प्रेम निर्माण होणं सोपं आहे, कारण त्याच्यामध्ये फायदे भरपूर आहेत. रिटायरमेंट बेनिफिट्स खूप आहेत त्याचे. अंतकालेच्या मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम, जो मरणाच्या वेळेस मला स्मरण करतो तो वैकुंठाला जातो, म्हणून लॉट ऑफ बेनिफिट्स. पण श्रीकृष्ण ज्यांच्यावर प्रेम करतात त्यांची स्तुती ऐकताना काय बेनिफिट्स आहेत माहिती? एकच बेनिफिट आहे की श्रीकृष्ण भक्त आहेत. माझी स्तुती करणारे तर लोक खूप आहेत, पण ज्यांनी माझ्यासाठी जीवन वाहिलंय त्यांची स्तुती करताना पण याला सी इन जनरल इट्स व्हेरी डिफिकल्ट टू एनव्ही मुकेश अंबानी. मुकेश अंबानीचे पैसे, मुकेश अंबानीचं घर, तोच काय, हु एनव्हीज मुकेश अंबानी? कदाचित एखादा कोणी असेल लाईक बिर्ला, टाटा मध्ये त्या स्टेटसला जे तुम्ही आणि आम्ही कुठे एनव्ही करताय. पण तुम्हाला लक्षात आलं की मुकेश अंबानीच्या कंपनीमध्ये काम करणारा एक माणूस आहे, त्यांनी काहीतरी ना अशी प्रामाणिकपणे सेवा केली आणि मुकेश अंबानीने एक स्टेटमेंट दिलं, आय डोंट ट्रस्ट एनीबडी इन माय कंपनी लाईक दिस पर्सन. आणि तुम्हाला लक्षात आलं की शाळेमध्ये तुम्ही एका शाळेत होते. इट्स मोर इझियर टू एनव्ही दॅट पर्सन. हा कुठे पोहोचला तिकडे? सो मुकेश अंबानी इतक्या वर आहे ना, इतकं अंतर आहे ना, त्याच्याशी निर्मत्सर होणं सोपं आहे. पण त्याचा विश्वास जिंकणारा तुमच्या शाळेमध्ये 4थीमध्ये तुम्ही एका बेंचवर जो बसत होता
तो आता कुठे पोहोचलाय माहितीये, तो अजूनही तिथेच राहतो शिवाजी पार्कमध्ये. तो काय त्या अँटिलामध्ये नाही राहतो, त्याचं घर साधंच आहे अजूनही. पण त्यांनी एक विलक्षण गोष्ट केली, त्यांनी काहीतरी असं केलं, कुठेतरी काहीतरी त्यांनी असं प्रामाणिकपणे काहीतरी सेवा केली. मुकेश अंबानी म्हणतो, माझ्या पूर्ण जगामध्ये जेवढे एम्प्लॉईज आहेत, 36 लाख एम्प्लॉईज आहेत, म्हणजे त्याच्यामध्ये हा आहे ना, हा माझा विश्वास होतो. काय शाळेमध्ये आम्ही लोकांनी किती वेळा खोटं बोललोय आणि काय काय मस्करी केली आणि गंमत जमत, हा कुठे पोहोचला तिकडे. सो आपला चॅलेंज इज नॉट टू एनवी गॉड. आवर रिअल चॅलेंज इज टू नॉट एनवी डिव्होटीज ऑफ गॉड. म्हणून जेव्हा आपण म्हणतो अनसूयवे, प्रभूजी सोप आहे, कृष्णाला मला काही कॉम्पिटिशन नाही. कृष्ण म्हणजे वंदनीय आहे. पण त्याची खरी परीक्षा काय, जे श्रीकृष्णांना प्रिय आहेत आणि ज्यांच्यासाठी कृष्ण प्रिय आहेत त्यांच्या प्रती निर्मत्सरता आपल्या हृदयामध्ये ठेवणे. आणि ते स्टार्ट होतं राधापासून, आणि मग हळूहळू यशोदा, नंद, बलराम, सुभद्रा, त्यांची बहीण, त्यांचा भाऊ वगैरे, बरोबर, अर्जुन, युधिष्ठिर, भीम. प्रभूजी हे पण ना काही प्रॉब्लेम नाही. राधा राणी की जय, यशोदा मैया की जय, अर्जुन की जय करत 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 मग आपण 21व्या शतकामध्ये येतो. आणि 21व्या शतकामध्ये काही लोक आहेत, ते या हॉलमध्ये बसलेले आहेत, ज्यांना श्रीकृष्णांवर खूप प्रेम आहे. मी नसीन तो, तुमच्यामधून म्हणतोय मी. कोणतरी इथे असू शकतो ना, आपण म्हणू शकतो अहो प्रभू काय काय म्हणजे खोटंच बोलताय तुम्ही. हू कॅन आर्ग्यू विथ मी की नाही, इथे एकही माणूस असा नाहीये ज्याला श्रीकृष्णांच्या प्रति प्रेम आहे असं कोण. म्हणून मी म्हणतोय काही लोक इथे बसलेले आहेत ज्यांना श्रीकृष्णांवर प्रेम आहे. जे श्रीकृष्ण, प्रेम म्हणजे काय, असं नाही की ते वेड्यासारखं वागणं. श्रीकृष्णांना, श्रीकृष्णांच्या शिकवणीला आणि श्रीकृष्णांचे जे अपेक्षा आहेत आपल्याकडून गीतेमध्ये जे दिले आहेत त्यांना आपल्या जीवनामध्ये उतरवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणं म्हणजे त्या प्रेमाच्या मार्गावर चालणं. एका मुलाचं मुलीवर प्रेम आहे आणि तो काहीतरी विचित्रच वागतोय, तर मुली म्हणजे हे प्रेम नाहीये. प्रेम म्हणजे त्या मुलीला काय आवडतं त्यानुसार वागणं. तसं श्रीकृष्णांवर प्रेम करणं म्हणजे श्रीकृष्णांना काय पटेल, श्रीकृष्णांना काय त्यानुसार हळूहळू एक एक पाऊल घेणं. असे कितीतरी लोकांना मी ओळखतो या हॉलमध्ये बसलेले आहेत. सो प्रॅक्टिकल लेवलवर आपल्या जीवनामध्ये व्हॉट इज नेसेसरी इज, आपल्या शेजारी जे बसलेले आहेत ते सगळे लोक श्रीकृष्णांना प्राप्त करण्याच्या मार्गावर, कोणी एक पाऊल पुढे असेल, कोणी एक पाऊल मागे असेल, कोणी एक पाऊल आपल्या बाजूला असेल, या सगळ्या भक्तांप्रती निर्मत्सर होणे. आणि श्रीकृष्णांप्रती निर्मत्सर होण्याची एक व्याख्या दिली होती मी. पहिला काय सांगितलं, श्रीकृष्णांप्रती निर्मत्सर म्हणजे काय, त्यांचा जेव्हा गुणगौरव होतोय तेव्हा आनंद होणे, कमीत कमी विचलित न होणे किंवा डिसइंटरेस्टेड नाही राहणे. तसंच जेव्हा आपल्या शेजारच्या भक्ताला समजा कोणीतरी येऊन सांगितलं तुम्ही किती चांगले भक्त आहात, टू ऍक्च्युअली फील हॅपी. अरे आम्ही दोघं सोबतच गीता कोर्स केला होता, आम्ही दोघं सोबतच आलो होतो या शिवाजी पाशा कार्यक्रमाला, आणि आज सगळ्यांच्या समोर या भक्तांनी सांगितलं की तुमच्याकडून मला प्रेरणा मिळते, तुम्ही बरोबर कार्यक्रमाला येता, समोर बसता, गीतेचं वाचन करता, घरी गीतेमध्ये अंडरलाईन करता. कधी असं असू शकतं की आपण एखाद्या भगवद्गीतेच्या किंवा कृष्णाच्या कार्यक्रमाला आलो आणि आपल्या 10 वर्षानंतर कोणतरी आलंय, समवयीन तरी त्यातल्या त्यात चालतं, पण माझ्या ज्युनियरला समजा कोणी स्तुती केली की हा खूप चांगला भक्त आहे, याला श्रीकृष्णांवर प्रेम आहे वगैरे, इथे ना हा लागतं की हा कसा माझ्या कधी गेला हा पुढे, हे काय नाटक आहे त्याचे, हा फक्त इथे 2 तास सगळ्यांसमोर एकदम भोळा चेहरा करतो, याला माहिती नाही काय काय करतो. वी हॅव टू स्टॉप राईट देअर आणि वी हॅव टू से श्रीकृष्णांनी सांगितलंय अनन्या भक्ती सुरू होते, निर्मत्सरते. 4थ्या अध्यायाचा 3रा श्लोक उघडणार. प्रणवती माताजी तुम्ही वाचणार 4थ्या अध्यायाचा 3रा श्लोक. राईट. सो याच्यामध्ये पण जी दुसरी ओळ आहे ती काय माहितीये, रहस्यम ही एतद उत्तमम, जे मी 15-20 मिनिटं कमीत कमी बोलत होतो. गुह्य, गुह्यतर आणि गुह्यतम, हायेस्ट सिक्रेट, राजविद्या राजगुह्य. तर ते रहस्य आहे, सिक्रेट इज गुह्य. रहस्यम ही एतद
उत्तमम, उत्तम रहस्य. तर ते 4थ्या अध्यायामध्ये पण श्रीकृष्ण सांगितलं, रहस्य मी एतद उत्तमम मी तुला सांगतो. पण त्यासाठी पण कंडिशन काय, मी का सांगतो तुला, त्या दुसऱ्या ओळीचं परत दुसरी ओळ त्या श्लोकाची, भक्तोसी मे सखा चेती, तू माझा भक्त आहेस आणि तू माझा सखा आहेस म्हणून मी तुला रहस्य मी एतद उत्तमम सांगणार. त्याच भावनेचं पुन्हा एकदा श्रीकृष्णाने 9व्या अध्यायामध्ये पहिल्या श्लोकामध्ये सांगितलं, प्रवक्ष्यामी अनसूयवे. वारंवार श्रीकृष्ण काय म्हणतात, ऍक्च्युली परमोच्च आध्यात्मिक ज्ञान आहे, ते जर तुम्हाला प्राप्त करायचं असेल, यू डोंट हॅव टू बी अ ऋषी, साधू, लांब दाढी, 4 महिन्यांपासून फक्त भाजीपाला खाल्लाय, मी उपवास करतो, अंबभक्ष, अंबभक्ष म्हणजे फक्त पाणी पिणारे साधू आहेत, ते फक्त पाणी पितात, अन्नच नाही खाल्लं तरी. अशी डोळे मोठे होतात ना, हो असं. आणि आज बटाटे वडे तिकडे तळलेले. मग हे लोक काय, म्हणजे कुठेतरी हे लोक पाणी पिऊन जगतायत आणि कंदमुळं खाऊन जगताय. चला, आपले ऑर्गनायझर्स खुश झाले, आय एम हॅपी. दोघी जणी एकदम त्याला असं उकळी एवढे खुश झाले, त्यांचे फेवरेट असू शकतात. सो पॉइंट इज की ना, आपल्याला ना अध्यात्माबद्दल जर गीता माहिती नसेल तर आपल्याला वाटतं प्रभूजी अध्यात्मामध्ये पुढे जाण्यासाठी ना काहीतरी तपस्या करायला लागेल, एकादशी निर्जला करायला लागेल. ऍक्च्युली काय करायचं माहितीये, दुसऱ्यांची स्तुती जेव्हा आपण ऐकतो तेव्हा जी जळजळ होते, तो उपवास करायला शिकायला आपल्याला श्रीकृष्ण म्हणतात. म्हणजे पाणी प्यायला तरी काहीही प्रॉब्लेम नाहीये, दूध प्या नाही प्रॉब्लेम, फळं खा, साबुदाणा, भगर, तळलेले पोटॅटो चिप्स, फ्रेंच फ्राईज, राईट, एकादशीला सांगतात, नो प्रॉब्लेम. पण ना मत्सर्यापासून उपवास करा प्लीज. हा जो उपवास आहे ना, हा सगळ्यात कठीण उपवास आहे. आणि ती एक परीक्षा आपल्याला फक्त पास करायची आहे की जेव्हा कोणा भक्ताची स्तुती कोणी करत आहे, अरे वा, तुम्ही कुठे काय प्रभूजी, तुम्ही एवढे छान तुम्ही भक्ती केली आहे की तुम्हाला सगळ्यांजवळ स्तुती केली, अमेझिंग. आणि ऍक्च्युली टू स्पीक इट फ्रॉम युअर हार्ट, की माझ्या नंतर आलेला भक्त पुढे कसा निघून गेला. ज्या दिवशी आपण दुसऱ्यांच्या भक्तीतल्या स्तुतीबद्दल आनंद मिळवू, त्या दिवशी अनन्या भक्ती इज इन अवर ग्रिप. त्या दिवशी श्रीकृष्ण आपले झाले. पण जेव्हापर्यंत आपण निर्मत्सर नाही होत, तेव्हापर्यंत आपण हाक मारत राहू आणि त्या मृगजळा पाठी आयुष्यभर धावत राहू आणि तो मृगजळ कधीच मिळत नाही. आणि शेवटी तो हरिण त्या वाळवंटामध्ये उपोषणापोटी. म्हणून परमेश्वराला प्राप्त करणं सोपं नाहीये. का तर परमेश्वराला प्राप्त करण्यासाठी मत्सर्यापासून उपोषण करायचं आहे. सो हे ऐकून किती लोकांना उत्साह निर्माण झाला, येस प्रभूजी आपण मत्सर्यापासून उपोषण करूया. पण एक तुम्ही गोष्ट चांगली सांगितली की येत्या एकादशीला निर्जल करायची गरज नाही. छान आता फ्रेंच फ्राईज आणि छान आता, हेच मला ते ऐकायचं होतं इतक्या वर्षांपासून. आणि ते तुम्ही आज उलगडा केला त्याचा, मी नाही केला, श्रीकृष्ण करताय. आणि जर आपण त्या मत्सर्यापासून करू शकलो तर श्रीकृष्ण म्हणतात, तुम्ही जरी गृहस्थ आश्रमी असले काहीही प्रॉब्लेम नाही, तुम्हाला बाकीच्या काही वर खाली असेल तरी काही प्रॉब्लेम नाही. मेन तपस्या आहे वेन समबडी एल्स इज ग्लोरिफाईड टू फील हॅपीनेस. ती सगळ्यात मोठी तपस्या आहे. अहंकाराची शारीरिक तपस्या असते, एक मानसिक तपस्या असते, एक बुद्धीच्या स्तरावर तपस्या असते आणि एक अहंकाराच्या स्तरावर तपस्या असते. अहंकाराच्या स्तरावरची तपस्या ती सगळ्यात कठीण तपस्या आणि ती करायला श्रीकृष्ण आपल्याला सांगतात. आणि जर आपण ती केली, असा व्यक्ती गुह्यतम ज्ञान प्राप्त करण्यासाठी पात्र ठरतो. आणि अशा व्यक्तीला श्रीकृष्ण म्हणतात, मी तुला आता ना ज्ञान सांगतो. आणि ज्ञानासोबत ज्ञान विज्ञान सहितम. विज्ञान या शब्दाचा प्रभुपादांनी काय भाषांतर केलंय 9व्या अध्यायाच्या पहिल्या श्लोकामध्ये? सो एक असतं पुस्तकी ज्ञान आणि एक असं साक्षात्कारी ज्ञान, अनुभवाचं ज्ञान. तर श्रीकृष्ण म्हणतायत, जर तू अनसूयवे असशील आणि मी तुला आता 9व्या अध्यायामध्ये काय सांगणार, दॅट इज नॉट जस्ट नॉलेज. मी तुला ना माझ्या अस्तित्वाचा अनुभव येईल, अनुभूती होईल तुला की नाही श्रीकृष्ण आहेत. हे फक्त ऐकून खिशामध्ये ठेवण्याचं ज्ञान नाहीये, हे हृदयामध्ये उतरवण्याचं ज्ञान आहे.
ऍक्च्युली इफ यू फॉलो 9th चॅप्टर, 9वा अध्याय जर आपण पालन केलं, आपल्याला श्रीकृष्णाचा स्पर्श होऊ शकतो. तर श्रीकृष्ण या पहिल्या श्लोकामध्ये असं म्हणतात आणि शेवटच्या ओळीमध्ये म्हणतात, यत ज्ञात्वा मोक्षसे अशुभात. या जीवनामध्ये आपल्या जे काही अशुभ आहे, जे काही त्रासदायक आहे, ते सगळं नष्ट होऊ शकतं केवळ या 9व्या अध्यायाच्या ज्ञानाने. आणि म्हणून 9वा अध्याय आहे राजविद्या राजगुह्य योग. तर आपल्या जीवनामध्ये जे काही संकट आहे, जे काही दुःख आहेत, ते कशामुळे येतात? काही आपण चुका केल्या असतील. आणि एक शास्त्रांमध्ये जो एक शब्द वापरला जातो चुकांना, चूक हा कसा एकदम हार्मलेस शब्द वाटतो, एकदम सॉफ्ट शब्द वाटतो. त्याला एक जो थोडा खडतर शब्द आहे शास्त्रामध्ये, तो आहे पाप. आपण जे पाप केले असतील, पाप 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 पाप, मी काही पाप नाही केले आजपर्यंत, नाही. चुका केल्यात भरपूर. त्याच चुका म्हणजे चप्पल आतमध्ये नव्हती आणायची, ती बाहेर ठेवली, वगैरे, ते छोट्या चुका. आणि पाप म्हणजे शास्त्रांमध्ये जे सांगितलंय मनुष्याने कसं जीवन जगायला पाहिजे, त्याला जेव्हा आपण मान्य नाही करत आणि त्याच्या विपरीत जीवन सो चुका बेसिकली. तर त्या चुका का केल्या आपण? त्या पाप का केले आपण? कोणाला माहिती होतं की ती गोष्ट मी जी केली ती पाप होती आणि जाणून बुजून मला त्रास होणार आहे, व्हेरी गुड, मला त्रास होईल म्हणून मी करतो, असं आहे कोणी? 99% ऑफ द केसेसमध्ये नोबडी टोल्ड अस ती चूक आहे. रॉंग नंबर जेव्हा लागतो तर तो रॉंग नंबर कोणी लावत नाही, तो रॉंग नंबर लागतो, राईट? रॉंग नंबर लावायला वेळ कुठे? चुकीचा नंबर डायल करायला, सॉरी म्हणायला, इथे एक्झिस्टिंग फोन कॉल्सला हँडल करायला वेळ नाही. सो जीवनामध्ये पण कधी कधी चुका होतात, चुका घडतात. आणि त्या चुका का घडतात? अज्ञानामुळे. आपल्याला माहिती नव्हतं ती चूक आहे, आपल्याला माहिती नव्हतं ती तसं नव्हतं करायला पाहिजे. कोणी आपल्याला गीता शिकवली होती म्हणून आपण जसं सगळेजण करतात तसं करतात, पण आपल्याकडून पण 100 लोक चुका करतायत आणि 101 व्यक्तीने चूक केली, तर ती चूक योग्य नाही, ती चूकच आहे. म्हणून जेव्हा आपण भगवद्गीतेचं ज्ञान प्राप्त करतो तेव्हा त्याचे अज्ञान आहे ते नष्ट होतं. आणि जेव्हा अज्ञान नष्ट होतं तेव्हा आपल्याला लक्षात येतं की योग्य काय आणि अयोग्य काय. आणि जेव्हा योग्य काय आणि अयोग्य काय कळतं तेव्हा आपण योग्याप्रमाणे जीवन जगायचा निर्णय घेतो आणि अयोग्य टाळण्याचा निर्णय घेतो. आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये पाप होणं बंद होतं. आणि जेव्हा पाप बंद होतं तेव्हा चुका होणं बंद होतं. आणि जेव्हा चुका आणि पाप बंद होतं तेव्हा त्याचे जे फळं मिळतात आपल्याला ते पण समजतं. आजार न होण्यासाठी एक आहे की जे पाहिजे ते खायचं, जसं पाहिजे तसं जगायचं आणि नंतर गोळ्या खायच्या. आणि आजार न होण्यासाठी एक दुसरी बाजू आहे, दुसरा एक रस्ता आहे की चुकीच्या गोष्टी नाही खायच्या. या थंड वातावरणामध्ये आईस्क्रीम नाही खायचं, थोडा कंट्रोल ठेवलं तर नाही होत. सो ते माहिती पाहिजे की थंड वातावरणामध्ये आईस्क्रीम जर नाही खाल्लं तरी घसा बसत नाही. म्हणून ज्याला नसेल माहिती तो चुका करतो. म्हणून हे जे ज्ञान आहे श्रीकृष्ण म्हणतात 9व्या अध्यायातलं जे ज्ञान आहे ते जर आपल्याला मिळालं तर आपल्या जीवनामध्ये ज्या काही आपण पूर्व चुकी केल्या आहेत आणि त्याचे जे फळ आपल्याला मिळतात त्या सगळ्या चुकांपासून, त्या सगळ्या दुःखांपासून सगळं नष्ट होईल. का? कारण आपल्याला लक्षात येईल कुठे कुठे मी चुकलो आणि कमीत कमी ते बंद करू आणि याच्या पुढे आपल्या जीवनामध्ये काही अशुभ नसणार. तर अशा प्रकारे श्रीकृष्ण म्हणतात अरे मी तुला काय देतोय ना ते खूप मौल्यवान गोष्ट आहे, ती जाणून घ्या आधी किती मौल्यवान गोष्ट आहे. असं करत करत आपण मग 9व्या अध्यायाच्या दुसऱ्या श्लोकापर्यंत पोहोचतो. तर या श्लोकामध्ये महत्वाचे जे मुद्दे होते ते श्रीकृष्ण यांच्याबद्दल श्रवण केल्याने आपली आध्यात्मिक प्रगती होते. दुसरं होतं की श्रवण योग्यरित्या करता यावे याकरिता निर्मत्सर असणे गरजेचे आहे. तिसरं होतं की जेव्हा आपण अशा प्रकारे योग्य भावनेत श्रवण करू तेव्हा जीवनात बदल घडवून आणू. आणि जेव्हा ते बदल घडवून आणू तेव्हा भौतिक क्लेश हळूहळू हळूहळू कमी होतात. कधी माहितीये फुलांचा हार बनवतो, सुई असते, धागा असतो आणि मग फुलांमधून ते ओवतो आपण आणि फुलांचा हार बनवतो. आजकाल मी बघतो कधी कधी की त्या फुलांच्या मध्ये डेकोरेशनसाठी हिरवी पानं पण असतात. सो असं समजा की 10 पानं आहेत आणि त्याच्यातून मी सुई घातली आहे. सो प्रॅक्टिकली स्पीकिंग ती सुई घातल्यावर एका क्षणामध्ये ती 10 पानांमधून ती सुई निघाली. पण जर मायक्रोस्कोपिक बघितलं, त्याला जर स्लो मोशन मध्ये बघितलं तर त्या सुईने आधी पहिलं जे पान होतं ते छेदलं, मग दुसरं, मग तिसरं. स्लो मोशन मध्ये
असं दिसेल, पण प्रॅक्टिकली असं दिसतं, राईट? सो तसं जेव्हा आपण हे भगवद्गीतेचं ज्ञान ऐकतो तेव्हा आपण ज्या काही चुका केल्यात आणि त्याचा फळस्वरूपी आपल्या जीवनामध्ये जे दुःख रांगेन आहेत 1, 2, 3, 4 हे जे एक दुःख आहे सकाळी रोज माझ्या जीवनात ते कशामुळे ते मी तेव्हा जे पाप केलं होते. दुसरं हे जे दुःख आहे ते कशामुळे तर तेव्हा त्याला त्रास दिला होता म्हणून. तर असे आपले जेवढे दुःख आहेत त्यांची एक लिस्ट बनवली आणि त्याला अशी शेजारी ठेवली. हे कशामुळे? त्या चुकीमुळे, हे त्या चुकीमुळे, हे त्या पापामुळे, हे त्याच्यामुळे. तर जेव्हा श्रीकृष्णाचं हे 9वं अध्यायाचं ज्ञान आपण जेव्हा स्वीकारतो तर ती जेव्हा सुई जाते तर एका अर्थाने चटकन जाते आणि आपण सगळ्या पापांपासून मुक्त होतो. पण तरी पण कशा त्या सिक्वेन्स कसा असेल, जो आपली पहिलं जी चूक होती त्याला ते पहिलं नष्ट करणार, दुसरं ते दुसरं नष्ट करणार. अशा प्रकारे म्हणतात पाप फळांचे पण 4 स्तर आहेत. शास्त्रांमध्ये सांगितलंय काय आहे? अप्रारब्ध म्हणजे जे अजूनपर्यंत आपल्याला मिळाले नाही आहेत. कूटम, कूटम म्हणजे अगदी सूक्ष्म स्वरूपात आपल्या हृदयामध्ये एक छोटीशी, आपण म्हणू मराठीमध्ये त्याला म्हणतात कल. मी पाप केलं नाहीये पण एक छोटासा कल आहे माझ्या मनात. त्या कल जो आहे तो थोडासा जेव्हा वाढतो तेव्हा त्याला म्हणतात बीजम. बीजम म्हणजे एक बियाणं आहे, म्हणजे ऑलमोस्ट रेडी. आणि ते बीज जेव्हा आपण पेरतो त्याला एक थोडंसं पालवी फुटते, थोडे पानं येतात आणि नंतर ते झाडामध्ये परिवर्तित होऊन त्याला एक फळ लागतं, राईट? त्याला म्हणतात फलोन्मुखम. तर हा पद्मपुराणातला श्लोक आहे. अप्रारब्धम फलम पापम कूटम बीजम फलोन्मुखम क्रमेणैव प्रलीयते विष्णू भक्ती रतात्मनम. जे विष्णूची भक्ती करतात त्यांच्या जीवनामध्ये हे 4 जे स्तर आहेत ते परत एकदा सांगेन. क्रमेणैव प्रलीयते, क्रमाक्रमाने हे 4 जे आहेत हे नष्ट होतात. कोणासाठी? विष्णू भक्ती रतात्मनम. जे परमेश्वराची भक्ती करतात त्यांच्या जीवनामध्ये जे हे 4 स्तर आहेत. काय? अप्रारब्ध म्हणजे या दरवाजाच्या पाठीमागे ते रेडी आहे माझ्यासाठी, आज उद्या परवा कधीतरी माझ्या जीवनामध्ये प्रवेश करणार आहे. आपण म्हणतो अप्रारब्ध. अजून आलं नाही. सगळ्यात पहिलं स्तर आहे कूटम, कल. बीज आहे थोडीशी मानसिक तयारी केली मी त्या चुकीच्या पद्धतीने वागण्यासाठी. आणि फलोन्मुखम म्हणजे आता करणारच आहे. आणि प्रारब्ध म्हणजे जे मिळालेलं आहे, जे आपण अनुभवतोय, इथे त्रास तिथे त्रास, यांनी मला चीट केलं, व्हॉट एव्हर. सो कूटम, बीजम, फलोन्मुखम, प्रारब्ध आणि हे काय अप्रारब्ध, हे सगळे क्रमाक्रमाने सांगितले मी तुम्हाला, डिफरंट स्टेजेस. हे क्रमेणैव प्रलीयते. जस्ट आपण शुद्ध भक्ती जर केली तर अप्रारब्ध जे आहे जस्ट ते येणार आहे ते नष्ट होतं. त्याच्या आधी जे फलोन्मुखम आहे ते नष्ट होतं. त्याच्या आधी बीजम आहे ते नष्ट होतं. त्याच्या आधी कूटम आहे ते नष्ट होतं. आणि सगळ्यात शेवटी काय नष्ट होणार? प्रारब्ध. सो काही दुःख आहे ते आपल्या जीवनामध्ये ऑलरेडी आलेले आहेत. तर जेव्हा आपण भक्ती करतो तेव्हा कधी कधी असं वाटतं की प्रभूजी माझ्या जीवनामध्ये मला ना एप्रिल 2022 मध्ये आपण हे लेक्चर सुरू केले. मार्च मध्ये मला एका माणसाने फसवलं होतं. ते दुःख काय माझं नष्ट नाही झालंय, हो, कारण ते प्रारब्ध आहे. तर ते 10 पानं मी म्हटले आणि त्याच्यातून ती सुई चालली आहे. तर शेवटचं जे पान होतं ते प्रारब्ध आहे. तर ते सगळ्या शेवटी जातं. पण जे अजून आपल्या जीवनामध्ये प्रवेश येणारच होतं ते सगळे क्लेश जे आपल्या जीवनात येणार होते ते हळूहळू क्रमेणैव प्रलीयते ते नष्ट होतात. आणि शेवटचं आहे प्रारब्ध. तर प्रारब्ध, सगळ्यात मोठं प्रारब्ध काय आहे माहितीये? हे शरीर. आपल्याला ज्या परिवारामध्ये जन्म मिळालाय त्याची आर्थिक परिस्थिती, आपली तब्येतीची परिस्थिती, कधी कधी काय असं माहितीये, कोणी वारंवार आजारी पडतात, कधी कोणी येते काही करा, काही खा, काही करा, कधीच आजारी नाही पडत. दॅट्स ऑल प्रारब्ध. आपली शारीरिक तब्येत, आपली मानसिक सेन्सिटिव्हिटी, कधी कधी कोणी एकदम नाजूक मनाचे असतात, थोडं त्यांना काय बोललं त्यांना दुःख होतं. आणि काही लोक असतात निर्लज्जम सदा सुखी, त्याला काही म्हणून त्याचं मत आहे, माझं मत नाही आहे, इज हॅपी. सो शारीरिक आरोग्य हाऊ स्ट्रॉंग यू आर, मानसिक आरोग्य हाऊ स्ट्रॉंग यू आर, बुद्धी किती आहे, कॅन यू डिकोड कोण कसं वागतंय, राईट? सो असे वेगवेगळे आपल्या जीवनामध्ये समस्या आहेत. सो आपलं शरीर जे मिळालंय ते सगळ्यात मोठं प्रारब्ध आहे. आणि म्हणून हे जे प्रारब्ध आहे हे सगळे शेवटी नष्ट होतं. भक्ती जो करतो त्याचं हे आयुष्य शेवटचं आयुष्य, त्याचा पुनर्जन्म होत नाही. म्हणून हे जे प्रारब्ध आहे हे सगळे शेवटी नष्ट होतं. आणि ते जेव्हा प्रारब्ध नष्ट होतं
हे प्रारब्ध आहे, हे शरीर आहे, म्हणून तर आपण या जगामध्ये प्रवेश केला, म्हणून तर या जगामध्ये आलो, म्हणून तर मग चीटिंग करणाऱ्या लोकांशी भेटीगाठी झाल्या आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये दुःख आलं. ज्याच्याकडे हे शरीरच नाहीये तो या जगामध्ये नाही येणार. जो या जगामध्ये नाही येणार त्याला या जगामध्ये ज्या चुकीच्या भेटीगाठी होतात ते मिळणार नाही. मग त्याच्या जीवनामध्ये दुःख प्रवेश कसं करणार? त्याच्या जीवनामध्ये त्याला फसवणारे लोक त्याच्या संपर्कात येणार कसे? म्हणून आपल्या जीवनामध्ये दुःख येण्यासाठी एक रस्ता आहे, एक दरवाजा आहे. तो दरवाजा आहे हे शरीर. तो जेव्हापर्यंत हे शरीर आहे तेव्हापर्यंत आपलं जे अप्रारब्ध आहे ते येत राहणार हळू एका पाठोपाठ. म्हणून शेवटचा तो दरवाजाच बंद करायला पाहिजे ना. दरवाजातून जे काय सगळं जे आतमध्ये आलेले आहेत त्यांना नष्ट करायला पाहिजे, पण शेवटची गोष्ट काय, तो दरवाजा बंद करायला पाहिजे. राईट. सो म्हणून शेवटचा दरवाजा ज्याच्यातून सगळं काही आपल्या जीवनामध्ये प्रवेश होत आहे ते म्हणजे हे शरीर आहे. म्हणून मृत्यूच्या वेळेस ज्यांनी कृष्ण भक्ती नाही केली आहे त्यांना पुन्हा एकदा तो दरवाजा एकदा बंद होतो आणि नवीन दरवाजा उघडतो. अगेन दे हॅव टू टेक अनदर बर्थ. मग नवीन प्रारब्ध, नवीन शरीर, त्याच्या काही काही लिमिटेशन्स असतील, तेव्हा त्यांना कोणतरी फसवतील, तेव्हा कोणीतरी त्यांना कटू बोलतील आणि त्यांना त्रास देतील, इत्यादी इत्यादी इत्यादी. फायनल जे एंड आहे ते आहे की हे शरीर सोडून आम्ही जातो आमच्या गावा, आमचा राम राम घ्या, की पुनर्जन्म न विद्यते, पुनर्जन्म न घेणं. म्हणून शेवटी हा जो प्रारब्ध आहे तो नष्ट होणं गरजेचं आहे. तर श्रीकृष्ण म्हणतायत की जर हे 9व्या अध्यायातलं ज्ञान आपण स्वीकारलं तर या जगात आपण जे अनुभवतोय ते पण क्लेश आपले जातील आणि या सर्व क्लेशांचा जो स्रोत आहे तो म्हणजे हे शरीर. हे शरीर पण पवित्र होतं आणि आपण पुढे जातो. जस्ट पटकन आपण पुढचा पण श्लोक करूया. राजविद्या राजगुह्यम पवित्रम इदमुत्तमम प्रत्यक्षावगमम धर्म्यम सुसुखम कर्तुमव्ययम. तर याच्यामध्ये प्रत्येक शब्द महत्वाचा आहे. राजविद्या या श्लोकाचं काय भाषांतर केलंय? सर्व विद्यांचा राजा, म्हणजे याच्यापेक्षा श्रेष्ठ विद्या नाहीये. का बरं? कारण ही शुद्ध भक्तीची विद्या आहे. राजगुह्यम याचं काय आहे? सर्व गोपनीय ज्ञानाचा राजा. आता गोपनीय म्हणजे काय माहितीये? कमी लोकांना माहिती पाहिजे. ज्यांच्या ज्यांच्या घरी गीता आहे त्या सगळ्यांच्या घरी 9वा अध्याय आहे आणि त्या सगळ्या 9व्या अध्यायामध्ये दुसरा श्लोक आहे आणि त्याचं लिहिलंय की हा 9वा अध्याय राजगुह्यम आहे. आणि जर तुम्ही तो 9वा अध्याय वाचला तर वाचला ना, मग आता गोपनीयता कुठे राहिली? सो हाऊ टू अंडरस्टँड? कृष्ण इज ओपनली सेइंग दिस इज द किंग ऑफ ऑल सिक्रेट्स. हे गोपनीय आहे का बरं का? पण पुढच्या शुक्रवारी जर आलात आणि 2-3 शुक्रवार आला तर पूर्ण 9व्या अध्याय आपण समजावून सांगू. मग सिक्रेट कुठे राहिलं? तर सिक्रेट आहे की जरी आपल्याला ईमेल मध्ये कोणी एक पासवर्ड प्रोटेक्टेड फाईल पाठवली, तो पासवर्ड माहिती पाहिजे ना. माझ्या ईमेल मध्ये अटॅचमेंट दिसते ती confidential.docx, पण ते डबल क्लिक करणं, प्लीज एंटर युअर पासवर्ड. पासवर्ड जेव्हा वापरता माहिती, प्रॅक्टिकली स्पीकिंग इट डज नॉट हॅव एनी यूज. तसं आपण 9व्या अध्यायाचे श्लोक वाचू शकतो, 9व्या अध्यायाच्या श्लोकांचं भाषांतर वाचू शकतो, पण ऍक्च्युअली टू ऍक्सेस दॅट इज नॉट इझी. टू ऍक्सेस दॅट पहिल्या श्लोकामध्ये लिहिलं होतं अनसूयवे. सो दॅट इज द पासवर्ड टू कृष्ण भक्ती. वेन यू डू दॅट. अर्जुन आहे ना, अर्जुनावर एका व्यक्तीने इतका भरभरून मत्सर केलाय. कोण आहे तो व्यक्ती? त्याचा प्रत्येक श्वास होता अर्जुनला मारण्यासाठी. त्यांनी काय काय केलं आपल्याला, तो गीता क्लास आहे हा. कर्णाचं दुर्व्यवहारावर क्लास नाहीये म्हणून त्याच्यावर आपण जास्ती बोलणार नाही. पण एक परिस्थिती येते महाभारतामध्ये जेव्हा कर्ण जमिनीवर त्याचं चाक फसलं असतं आणि तो चाक काढायचा प्रयत्न करतो आणि तेव्हा श्रीकृष्ण म्हणतात याला या क्षणी संपव म्हणून. तेव्हा अर्जुन काय म्हणतो? तो अर्जुन म्हणतो पण हे नियमांच्या विरुद्ध आहे. जस्ट इमॅजिन युअर सेल्फ. या जगामध्ये एक माणूस आहे ज्यांनी सगळ्यांसमोर सांगितलंय माझ्या जीवनाचं एकच लक्ष आहे, याला मारणं. आणि तो माणूस समोर आहे आणि परमेश्वराने ऑलरेडी गीता सांगितलेली आहे आणि मी परमेश्वर सगळं सांगितलंय. तर तुम्हाला वाटतं रुपयाला हा नेहमी मला मारण्यासाठी उत्सुक असतो, पण मनामध्ये एक विचारतो पण हे चुकीचं आहे ना. परमेश्वर तुम्हाला सांगतात की अरे मार, हीच योग्य वेळ आहे. आपण असं काय केलं असतं? करायचंच होतं ते. आता तुमच्याकडून शिक्कामोर्तब झाला तर आता नक्की करणार.
कॅन यू आर्ग्यू विथ कृष्ण की नाही हे चुकीचं आहे, त्याला मारू नाही शकत. माहिती असताना की हा क्षणोक्षणी फक्त एकच ध्यान, अर्जुनाचा मृत्यू, अर्जुनाला मारायचं, राईट. महाभारताच्या युद्धाच्या सुरुवातीला कुंतीला लक्षात आलं की हा माझा मुलगा आहे कर्ण. म्हणून कुंतीने काय केलं, कर्णाकडे गेली कुंती आणि म्हणाली तू माझा सगळ्यात मोठा मुलगा आहेस, युधिष्ठिरापेक्षा तू मोठा आहेस, तू सगळ्यात आधी तुझा जन्म झाला होता, माझी एकच विनंती आहे तुला, तू या युद्धामध्ये भाग नको घेऊस, तू बाहेर राह ना, काय प्रॉब्लेम आहे, हे यांचं आणि यांचं युद्ध आहे, तू बाहेरून आलायस, राईट. तर तू बाहेर जा, कारण तू भावंडांमध्ये मी बघू नाही शकणार. एका आईसाठी सगळ्यात दुःखदायक गोष्ट आहे मुलांमध्ये भांडणं आणि मृत्यूसाठी. तर तो म्हणाला शक्य नाही, मला भाग घ्यायला लागेल. तो म्हणाला एक काम कर, तू या बाजूला ये, म्हणजे तू पांडवांच्या बाजूला आहे, तू सांग की मी सांगते की तू मुलगा आहेस म्हणून, तू या बाजूला आहे. आणि हे लोक जर जिंकले तर युधिष्ठिर राजा नाही होणार, तू राजा होशील. मी आई आहे, मोठ्या भावाला राज्य मिळेल, तर मी तुला आश्वासन देते तू राजा बनशील. ठीक आहे, चल या. त्यांनी काय उत्तर द्यावं. तो म्हणाला युद्धाच्या पूर्वी या जगाला माहिती आहे की तुझी 5 मुलं आहेत, तर मी तुला एक आश्वासन देतो, मृत्यूच्या नंतर पण तुझी 5 मुलं असतील. युद्धानंतर पण तुझी 5च मुलं असतील. याचं काय म्हणणं माहिती आहे, एकतर अर्जुन किंवा मी त्याला मारल्याशिवाय राहणार नाही. जर एका आईने एका मुलाला सांगितलंय तो तुझा भाऊ आहे आणि माझी विनंती की तुला मारू नको, कुठला मुलगा आपल्या आईला हे उत्तर देईल, तो किंवा मी, हा माझा निर्धास्त आहे, मी ऑलरेडी ठरवलंय, तू आई असू दे की काही असू दे. हा कर्ण आहे ज्याने अशा प्रकारे उद्धट उत्तर दिलं. आणि अजून आपल्याला सांगायचं कारण जो नेहमी विचार करतोय अर्जुनाला मारायचं अर्जुन, आणि तो खाली आहे, आणि श्रीकृष्ण म्हणतात म्हणा कोण व्यक्ती आहे जो म्हणेल की नाही मग श्रीकृष्ण बरोबर नाही आहे, त्याला मारायला नाही पाहिजे. आणि मग तेव्हा श्रीकृष्णांना म्हणतात अरे हा काय माणूस आहे हा, कधीतरी काहीतरी राग वगैरे करता येतो की नाही, नेहमी कुठे सगळे नियम. मग श्रीकृष्ण म्हणतात हाच आहे ज्यांनी द्रौपदीवर चुकीचे विचार केले, हाच आहे ज्यांनी अभिमन्यूला 6-7 लोकांनी एकत्र येऊन मारलं, त्याच्यामध्ये हा पण होता. मग त्याच्यामध्ये तो द्वेष नाही आपण म्हणू क्रोध निर्माण केला की अरे यांनी केलं होतं ते सगळं माझ्या पत्नी विरुद्ध, यांनी केलं होतं माझ्या मुलाविरुद्ध. मग ते सगळं आठवण देऊन शेवटी मग अर्जुनाने त्याला बाण मारलं आणि कर्णाला मारलं. सो अर्जुन हा निर्मत्सर आहे. एक असतं की आपण एकमेकांना सर्टिफिकेट देऊ शकतो, चांगला प्रसाद वगैरे झाल्यानंतर जेव्हा घरी जाऊ तेव्हा आपण गेटवर उभे राहू, आपण मित्र मैत्रिणी असो, तू निर्मत्सर, कारण माझी जेव्हा स्तुती होते तुला आवडेल, हो ना बरोबर ना, म्हणतो हो बरोबर, आणि तो पण तू. आपण एकमेकांना निर्मत्सरतेचं सर्टिफिकेट देऊ शकतो, दॅट्स नॉट ए प्रॉब्लेम. पण परमेश्वर जे हृदयामध्ये बसलेले आहेत ते आपल्याला निर्मत्सरतेचं सर्टिफिकेट देतील का? कारण आपण सकाळी आज त्याच्याबद्दल जेव्हा बोललो तेव्हा परमेश्वर ऐकत होते. आज जेव्हा आपण त्याच्याबद्दल फोनवर बोललो ते पण परमेश्वरांनी ऐकलंय की किती जळजळतं इथे. म्हणून आपल्यामधून कोण व्यक्ती आहे ज्याला परमेश्वर निर्मत्सरतेचं सर्टिफिकेट की तू निर्मत्सर, तो सर्टिफिकेट अर्जुनाला 2 वेळा भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्णाने दिलंय. आणि त्याचा प्रूफ आहे की तो म्हणतो कर्णाला नाही मारणार नाही, युद्ध करू दे, युद्धामध्ये नाही, हे आत्ताच मारायचं, आत्ताच कर. म्हणून तो पासवर्ड आहे तो फाईलचा. पवित्रम इदम उत्तमम. पवित्र ज्ञान काय आहे? कारण जसं मी सांगितलं आपल्या सर्व चुकांना, सर्व पापांना, सर्व दुःखांना नष्ट करण्याची शक्ती आहे. तर सर्व पापांना जर नष्ट करण्याची शक्ती कुठल्या गोष्टीमध्ये असेल तर ती किती गोष्ट पवित्र आहे. तर फक्त 9व्या अध्यायामध्ये इतकी शक्ती आहे की आपले सर्व पाप नष्ट होऊ शकतात. शुद्ध भक्तीमध्ये ती शक्ती आहे. पवित्रम इदम उत्तमम. प्रत्यक्षावगमम धर्म्यम. प्रत्यक्षावगममचं काय आहे भाषांतर? हा प्रत्यक्ष अनुभवाने. तर श्रीकृष्ण म्हणतात हे ना फक्त असं असतं तसं असतं नाहीये, अनुभव करायचा आहे. यासाठी श्रीमद भागवतामध्ये खूप सुंदर श्लोक आहे. तो म्हणतात भक्तीर परेशानुभवो विरक्तीर अन्यत्र चैषत्रिक एककाल प्रपद्यमानस यथा अश्रतस्यूस तुष्टी पुष्टी क्षुधा पयो अनुघासम. या श्लोकामध्ये सांगितलंय जर एखाद्या व्यक्तीला भूक लागली असेल आणि तो एक घास जेवण करतो, मग दुसरा घास जेवण करतो, जसा जसा एक एक घास तो जेवण करतो तशा 3 गोष्टी होतात. म्हणतात तुष्टी. तुष्टी म्हणजे
त्याला पहिला जेव्हा भूक लागली असते, इथे आग लागली आहे पोटात आणि पहिला घास जेव्हा टाकतो तेव्हा आनंद, समाधान, छान वाटतं, अरे छान छान वाटलं. त्याच्यामध्ये कधी कधी मीठ नसेल तरी छान वाटलं, कारण पोट भूक लागली आहे. दुसरी म्हणतात पुष्टी. पुष्टी म्हणजे स्ट्रेंथ, शक्ती मिळते. असं न खाली थोडं आपण होतो, मग एक थोडी शक्ती येते, मग असं जेवण केल्यानंतर स्ट्रॉंग होतो आपण. आणि तिसरं गोष्ट आहे क्षुध अपया. क्षुध अपया म्हणजे जी भूक लागली होती ती हळूहळू हळूहळू कमी होते. तसं म्हणतात जसजसं भक्तीमध्ये आपण एक एक पाऊल पुढे जातो तसं तिथे भूकेच्या 3 गोष्टी झाली, आनंद मिळाला, शक्ती मिळाली आणि जी भूक लागली होती ती एकेका घासाने कमी झाली. तसं भक्तीमध्ये म्हणतात परमेश्वरा, जसं आपण भक्तीमध्ये एक पाऊल घेतो तसं म्हणतात आनंद होतो. एक एक पाऊल, पहिला पाऊल घेतलं तेव्हा इतका आनंद झाला, 2 वर्ष झाले तर इतका आनंद झाला. तसं तसं ज्या प्रमाणामध्ये आपण हा प्रवास करू त्या प्रमाणामध्ये आपल्या जीवनामध्ये आनंद येतो. दुसरं म्हणजे परेश अनुभव. परेश अनुभव म्हणजे परमेश्वराचा अनुभव येतो, एक आश्रय आपल्या डोक्यावर आहे याची जाणीव होते. भास नाही होत, जाणीव होते की नाही माझ्यासोबत श्रीकृष्ण आहेत. कसं? कारण आपण त्यांचं नामस्मरण करतोय, आपण त्यांच्यासाठी ऐकण्यासाठी दर शुक्रवारी न चुकता 2 तास काढतोय. मोठी गोष्ट आहे. दिवसभर काम केल्यानंतर जॉबवरून इथे डायरेक्टली येणं सोपं नाही, आणि ते सगळं करून 2 रात्री उशीर होतो थोडाफार, नाही बाकीच्या दिवशी आपण कधी लोक. सो परमेश्वरासाठी आपण जेवढा वेळ देतोय, प्रामाणिकपणे आपण ऐकतोय वगैरे, त्या हिशोबाने प्रतिसाद म्हणून श्रीकृष्ण आपल्या जीवनामध्ये त्यांचं अस्तित्व आपल्याला अनुभव करू देतात. सो वी गेट स्ट्रेंथ. का स्ट्रेंथ? आहेत ना, भगवंत आहेत ना, त्यांचा हात आहे ना. तर जीवनामध्ये एकटे जेव्हा आपण अनुभवतो ना तेव्हा आपण वी कॅनॉट टेक स्टेप्स इन अवर लाईफ. जर आपल्या मनामध्ये असं वाटत असेल की माझ्या सोबत कोणी नाही आहे संघर्षामध्ये, पैसे असतील, शक्ती असेल, पण आपण नाही, बिकॉज वी फील वी आर अलोन. जर उद्या बरं वाईट झालं तर मला साथ द्यायला कोण आहे? म्हणजे ज्याच्याकडे परमेश्वराची साथ आहे तो कोणाला घाबरतो, तो स्ट्रॉंग होतो. आणि क्षुधा अपया. क्षुधा म्हणजे भूक लागली होती ती हळूहळू कमी होते. तिथे लिहिलंय या जगामध्ये चुकीच्या गोष्टींप्रती जी काय आसक्ती आहे आपली ती विरक्तीमध्ये परिवर्तित होते. तर जसं त्या तिथे 3 गोष्टी होतात खाऊन, तसं भक्ती मार्गामध्ये जसं आपण एक एक पाऊल पुढे घेतो तशा या 3 गोष्टी होतात. म्हणून प्रत्यक्ष अवगमन धर्म हे अनुभवायची गोष्ट आहे. आणि म्हणतात धर्मम का, ते सगळ्यात पवित्र धर्म आहे. काय? एक धर्म असतो आपला ऐहिक धर्म, माणसाने कसं वागावं, कसं बोलावं, आणि एक आहे आत्म्याने कसं वागावं, जे आपण मूळ आहोत. आज आपण महिला शरीरात असू तर आपले वेगळे धर्म आहेत. उद्या आपल्याला पुढचा जन्म जर पुरुष शरीरात मिळाला तर आपले धर्म बदलतील, पण आत्म्याचा धर्म कधी बदलत नाही. म्हणून प्रत्यक्ष अवगम धर्म. आणि हे करताना काय जीवनामध्ये काय येतं? कधी परमेश्वर प्राप्तीसाठी कोणी निघालं असेल घरून तर त्याला तपस्या करायला लागते. एक साधारण अध्यात्म म्हणजे उपवास, हे नाही खाणार, ते नाही खाणार. श्रीकृष्ण म्हणतात भक्ती मार्गावर, श्रीकृष्णांचा शब्द आहे. काय शब्द आहे तो? शेवटचा 3ऱ्या ओळीमध्ये सुखम नाही, सुसुखम म्हणतात. खूप छान बटाटे वडे गरम गरम खायचे, पण ते परमेश्वराला अर्पण करायचे. खूप छान स्वयंपाक करायचा, पुरणपोळ्या, जे काही तुम्हाला आवडतं ते. पण आजपर्यंत आपण जे स्वयंपाक करत होतो स्वतःसाठी करत होतो, आजपासून आपण तो स्वयंपाक करायचा. परमेश्वरासमोर ठेवतो, तुळशीचं पान ठेवायचं. परमेश्वरा तुझंच अन्न आहे, ते आधी तुला, तुझ्यानंतर तू महाप्रसाद रूपात घेऊ. छान डोळ्यांसाठी असं नाही की काही बघायचं नाही, श्रीकृष्णांचं सुंदर गोड रूप बघायचं. कानांना असं नाही की काहीच ऐकायचं नाही. आता काही मुकेपणाची काही काही तपस्या करतात ना, काही बोलायचं नाही, काही ऐकायचं नाही. तर म्हणतात इंद्रियांना भूक आहे ना, तर श्रीकृष्ण म्हणतात भक्ती मार्ग हा इंद्रियांच्या उपोषणाचा मार्ग नाही आहे. भक्ती मार्ग सुसुखम. अर्जुना सुखम नाही, सुसुखम, प्रशांत, सुप्रशांत म्हणजे अधिक. तर सुसुखम म्हणतात छान प्रसाद खायचा, बेचव, हळद नाही, हे नाही, असं नाही. छान प्रसाद. का? कारण तो आपल्यासाठी नाही बनवलाय. आपण माझ्यासाठी मी जेव्हा स्वयंपाक करेन तेव्हा त्याच्यामध्ये सगळे नाटकं करू शकतो. श्रीकृष्णासाठी जेव्हा स्वयंपाक करतो तेव्हा तो चांगला बनवायला पाहिजे, एनर्जी टाकून, कॉन्सन्ट्रेशन, चांगला स्वयंपाक करायचा, छान प्रसाद. पण तो पवित्र आहे, तर तो आपल्याला शुद्ध करतो. चांगले भजन ऐकायचे, चांगली स्तुती ऐकायची, चांगली भगवंतांची कथा ऐकायची, चांगलं रूप बघायचं, चांगलं बोलायचं या जिभेने. तर म्हणतात सुसुखम, छान आनंदाचा मार्ग आहे. तर ते हे आहे ना, तुकाराम महाराजांचा तो अभंग आहे, खेळ मांडी गेला. काय म्हणतात पुढे? काय म्हणतात?
सोपी केली पाय वाट. प्रभू तर नाचतो आहे ना, सो नाचती वैष्णव बाई रे. तो वैष्णवांचा जो मार्ग आहे तो एका पायावर उभं राहून हात वर करून हे नाही खाणं ते नाही. वैष्णवांचा जो मार्ग आहे ना, छान प्रसाद, छान बोलणं, छान गाणं, छान कथा, छान फिरणं, राईट, सगळा सुसुखम मार्ग आहे. आणि यांनी एक शब्द बोलले त्या अभंगामध्ये एक शेवटी आहे, म्हणजे तुका म्हणे सोपी केली पाय वाट. सो ऍक्च्युली परमेश्वरला जाण्याची जी वाट आहे ना, ती बाकीच्या मार्ग कर्म, ज्ञान आणि ध्यान मार्ग ती खूप कठीण आहे. तुका म्हणे सोपी केली पाय वाट. की हा जो कीर्तन, कथा, श्रवणम कीर्तनम, प्रसाद, छान सत्संगामध्ये छान गोष्टी ऐकायच्या, जीवनाला वळण सुसुखम करतो. तुका म्हणे सोपी केली पाय, सुसुखम करतो. शेवटचा शब्द आहे अव्ययम. अव्ययम शब्दाचा काय अर्थ आहे? अविनाशी. आता तुम्हाला प्रश्न आहे, या जगाचा नियम आहे, या जगामध्ये माणूस असू दे, वस्तू असू दे, परिस्थिती असू दे, सगळं काही नाशी, विनाशी, राईट. तर जर श्रीकृष्ण म्हणतायत की ही भक्ती आहे ना, ही अविनाशी आहे, व्हॉट डज इट मीन? याच्यातून आपण काय अर्थ समजू शकतो? आताच बोललो मी, या जगामध्ये प्रत्येक गोष्ट विनाशी आहे आणि श्रीकृष्ण म्हणतात की हा जो भक्ती मार्ग आहे हा अविनाशी आहे. त्या दोन वाक्यांना एकत्र आणून काय समजू शकतो? की भक्ती या जगातली नाहीये. परमेश्वराला प्रेम करणं हा जो मार्ग आहे ना, हा जगामध्ये इम्पोर्टेड मार्ग आहे. हा ऍक्च्युली वैकुंठातला मार्ग आहे. वैकुंठामध्ये जीवात्मे परमात्म्यावर प्रेम करतात, त्यांची स्तुती करतात, त्यांना त्यांची सेवा करतात. त्याची झेरॉक्स कॉपी इथे साधू संत घेऊन येतात. सो तुकाराम महाराज जेव्हा आले तेव्हा तिथे जे बघितलं होतं, तिथे जे ते इथे शिकवलं त्यांनी, तुम्ही पण तसं करा, तुम्ही पण भजन करा, तुम्ही पण कीर्तन करा, तुम्ही पण कथा ऐका, तुम्ही पण पवित्र अन्न खा, तुम्ही पण प्रसाद. सो व्हॉट इज हॅपनिंग इन द स्पिरिच्युअल वर्ल्ड, त्याची झेरॉक्स कॉपी जेव्हा इथे होते तेव्हा दॅट इज ऑल्सो अव्ययम, कारण ते तिथे अव्ययम आहे. म्हणून कर्म मार्ग जो येतोय माझ्या कर्मानी, दॅट इज नॉट इन द स्पिरिच्युअल वर्ल्ड. आध्यात्मिक जगतामध्ये कर्म मार्ग नाही, आध्यात्मिक जगतामध्ये नाहीये. तिथे वेळ कुठे आहे ध्यान करायला? तिथे इतकी सेवा करायची असते, तिथे एवढा आनंद असतो. सो म्हणून ध्यान, कर्म आणि ज्ञान हे जे तीन मार्गाचे ते या जगाचे मार्ग आहेत. पण अव्ययम श्रीकृष्ण म्हणतात की हा जो भक्ती मार्ग आहे ना, हा बेसिकली इम्पोर्टेड आहे, आध्यात्मिक जगतातून इम्पोर्टेड आहे. म्हणून आपण भक्ती मार्गामध्ये जे करतो ते एक्झॅक्टली इज व्हॉट हॅपन्स इन द स्पिरिच्युअल वर्ल्ड. वैकुंठामध्ये दिनचर्या काय असते हे जर तुम्हाला अनुभवायचं असेल तर आपल्या यात्रेमध्ये यायचं. यात्रेमध्ये 3 दिवस जे आपण करतो ते आपण वैकुंठामध्ये जीवनभर करतो. समजा वैकुंठातलं जीवन हे एक फिल्म आहे, चित्रपट आहे, तर त्याचं ट्रेलर जर अनुभवायचं असेल तर आपण यात्रेला जायला पाहिजे. यात्रेमध्ये जे आपण करतो सकाळपासून संध्याकाळपर्यंत, कथा, कीर्तन, दर्शन, प्रसाद आणि जे काही करू, दॅट इज बेसिकली ए ट्रेलर ऑफ द ओरिजिनल फिल्म. सो म्हणून सुसुखम करतो हे अव्यय. तर हे 2 श्लोक खूप महत्वाचे होते म्हणून याच्यावर आपण विस्तृत चर्चा केली. आता पुढे आपण मग बाकीचा अध्याय चर्चा करणार. खूप खूप धन्यवाद. हरे कृष्ण. पुढच्या